नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 3 फेज इंडक्शन मोटर या चॅप्टरमधील किंवा या युनिटमधील टॉर्क नावाचा टॉपिक जो आहे तो ऑलरेडी डिस्कस केलेला होता, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण टॉर्क इक्वेशन बघितलेत आणि त्याच्या रिलेटेड काही न्यूमेरिकल्स वगैरे बघितलेले होते, बरोबर आहे. तर आज आपण टॉर्क आणि स्लीप या दोघांमध्ये काय रिलेशन असू शकतो किंवा दोघांमध्ये एखादी कुठली कॅरेक्टरिस्टिक्स बनू शकते का, तर त्याच्याबद्दल आज डिस्कस करणार आहोत. तर चला आज आपण टॉर्क स्लीप कॅरेक्टरिस्टिक्स या टॉपिकबद्दल चर्चा करूया. क्लिअर आहे. बघा, तुम्हाला टॉर्क स्लीप कॅरेक्टरिस्टिक्स जी असेल अशा प्रकारे दिसते. ओके, मग ही टॉर्क स्लीप कॅरेक्टरिस्टिक्स जी असेल ती अशी जी डायग्राम आली तर ती डायग्राम कुठून आली किंवा ही डायग्राम बनली कशी, ते हे आपल्याला 1 बाय 1 पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. लक्षात राहील. ओके, तर टॉर्क स्लीप कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेण्याच्या अगोदर किंवा ही कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या अगोदर मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगतो. बेसिक गोष्टी कुठल्या हो सर, तर सर्वांनी आता इकडे लक्ष द्या. बघा, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला अगोदर स्लीप नावाचा प्रकार जो असेल तो माहीत पाहिजे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला टॉर्कबद्दल सुद्धा माहीत पाहिजे. आपण टॉर्क आणि स्लीप ह्या दोन्ही गोष्टी ऑलरेडी एकदम व्यवस्थितपणे डिस्कस केलेल्या आहे. लक्षात राहील. बघा, आता तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी म्हणेल समजा तुम्हाला टॉर्कबद्दल माहिती पाहिजे. क्लिअर आहे. हां, तुम्हाला टॉर्कबद्दल माहिती आहे का? यस, आपण ऑलरेडी डिस्कस केलं. याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण बघितलं होतं स्टार्टिंग टॉर्क, बरोबर आहे. काय म्हटलं होतं आपण? स्टार्टिंग टॉर्क. क्लिअर आहे. हां, त्याच्यानंतर सेकंड आपण जो बघितला होता त्याला म्हटलं होतं आपण फुल लोड टॉर्क, बरोबर. काय म्हटलं होतं आपण त्याला? फुल लोड टॉर्क आहे ना. त्याच्यानंतर जर थर्ड आपण बघितला तर कुठला होता? मॅक्झिमम टॉर्क. कुठला होता रे? मॅक्झिमम टॉर्क. अशा प्रकारे आपण तिन्ही इक्वेशन बघितलेली होती. क्लिअर आहे. स्टार्टिंग टॉर्क ज्यावेळेस बघितलं आपण तर स्टार्टिंग टॉर्कमध्ये स्लीप आणि स्पीड याचं रिलेशन आपण बघितलं होतं. क्लिअर आहे. हां, त्याच्यानंतर स्लीप म्हणजे कुठला म्हटलं आपण? रोटरचा स्पीड. इथं सुद्धा आपण बघितलं होतं की फुल लोडमध्ये स्लीप कशी असेल किंवा माझा रोटरचा स्पीड कसा असेल, बरोबर आहे. इथं सुद्धा बघितलं होतं आपण की स्लीप कशी असेल आणि रोटरचा स्पीड कसा असेल, बरोबर आहे. इथं आपण बघितलं की ज्यावेळेस माझ्या स्टार्टिंग टॉर्कचा मी अभ्यास करतो म्हणजे इनिशियल कंडिशनला, त्यावेळेस माझा रोटरचा स्पीड आपण काय कन्सिडर केलं होतं? 0. मग रोटरचा स्पीड ज्यावेळेस 0 होतं त्यावेळेस मला स्लीप काय मिळत होती रे? 1, बरोबर आहे. इथं माझ्या रोटरचा स्पीड जो असेल फुल लोड टॉर्क किंवा त्यालाच म्हटलं आपण रनिंग टॉर्क म्हणू शकतो, बरोबर आहे. मग रनिंग टॉर्क म्हणजे इथं माझा रोटरचा स्पीड 0 असेल का रे? नाही, इथं काय असेल? नॉट इक्वल टू 0. म्हणजे स्लीप माझी काय झाली होती? व्हॅरी झाली होती. 0 टू कुठपर्यंत गेली होती? 0 टू त्याला म्हटलं सपोज आपण 1 पर्यंत. लक्षात राहील. हां, त्याच्यानंतर इकडं जर बघितलं तर मॅक्झिमम टॉर्क जो असेल याचा अर्थ त्यावेळेस माझा स्पीड नॉट इक्वल टू 0 तर असेलच असेल, बरोबर आहे. पण मला स्लीप कोणती मिळाली होती? त्यालाच म्हटलं होतं आपण SM, त्यालाच म्हटलं होतं आपण R2 डिवाइड बाय X2. लक्षात आलं. ओके. हां, हे रिलेशन वगैरे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर थोडं मला टॉर्कबद्दल माहीत झालं सर, मला थोडं अगोदर स्लीपबद्दल सुद्धा सांगा, बरोबर आहे. आता स्लीपबद्दल जर सांगायचं झालं तर स्लीप जो असेल त्यालाच आपण काय म्हटलं होतं? बघा, स्लीप. मी तुम्हाला स्लीप स्पीड आणि स्लीप या दोघांमध्ये डिफरन्स सांगितला होता, लक्षात ठेवा. ओके, त्याला कोणाला माहीत नसेल त्यानं पाठीमागची व्हिडिओ बघून घ्या. बघा, स्लीप जो असेल आपण काय म्हटलं होतं? NS मायनस NR अपॉन NS, बरोबर आहे. NS मायनस NR अपॉन NS, बरोबर आहे. आता ही जी कन्सेप्ट असेल याच्यामध्ये स्लीप जी असेल ही स्लीप खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला टॉर्क स्लीप कॅरेक्टरिस्टिक्स शिकायची असेल ना तर तुम्हाला स्लीप समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग मी स्लीप कशी समजून सांगू शकतो. बघा, मी काय म्हणेल की मी तुम्हाला वर्किंगच्या कंडिशनमध्ये सांगितलं होतं. बघा, एकाला म्हटलं होतं आपण NR, बरोबर आहे. NR म्हणजे ॲक्च्युअल स्पीड ऑफ रोटर आणि दुसरं काय म्हटलं होतं आपण? NS, बरोबर आहे. याला म्हटलं होतं आपण स्पीड ऑफ स्टेटर RMF, बरोबर आहे. आता NR आणि NS जे असेल ना ह्या दोघांमध्ये काही ना काही डिफरन्स मिळत असतो, बरोबर आहे. या दोघांमध्ये काही ना काही मिळत असतो डिफरन्स. तुम्हाला आठवत असेल मी याला म्हटलं होतं नारू, बरोबर आहे, आणि याला मी काय म्हटलं होतं? सरू, बरोबर आहे ना. आता ही नारू आणि सरू या दोघांच्या लव्ह स्टोरी आपण बघितलेली होती. अरे कहना क्या चाहते हो? बघितली होती आपण लव्ह स्टोरी, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय की या दोघांमध्ये जोपर्यंत काही ना काही डिफरन्स होता, बरोबर आहे. म्हणजे मी काय म्हटलं होतं रे? NR इज इक्वल टू NS, बरोबर आहे. हा एक रिलेशन तयार झाला होता. त्याच्यानंतर NR इज ग्रेटर दॅन NS हा एक रिलेशन तयार झाला होता आणि NR इज लेस दॅन NS हा एक रिलेशन तयार झाला होता, बरोबर आहे. मग ज्यावेळेस माझा असा रिलेशन तयार होईल त्यावेळेस माझी स्लीप किती असेल रे? 0.
बरोबर आहे ना. का झिरो असेल सर, मी स्लिपला असतं काय म्हटलो, डिफरन्स बिटवीन एन आर आणि एन एस. बरोबर आहे. मग याच्यामध्ये जर काही डिफरन्सच राहिला नाही आहे, हे जर दोघं इक्वल असेल तर माझी स्लिप पण 100% काय असेल मग झिरो. बरोबर आहे. आता एन आर इज ग्रेटर दॅन एन एस म्हणजे काय, इथं जर तुम्ही बघितलं तर रोटरचं स्पीड ह्या स्टेटरच्या मॅग्नेटिक फील्डपेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. हां, मग इथं जर तुम्ही बघितलं तर माझी स्लिप कशी यायला पाहिजे, आणि एन आर इज लेस दॅन एन एस म्हणजे सरू पुढं नारू मागं, ही आपण इंडक्शन मोटरमध्ये कंडिशन बघितली होती. तर माझी स्लिप जी असेल ती 100% माझी कशी येणार, पॉझिटिव्ह, आणि माझी इथे स्लिप 100% कशी येणार, निगेटिव्ह. तर निगेटिव्ह का हो सर, बघा तुम्ही जर इथं बघितलं ते इक्वेशनमध्ये वापस या. बघा एन एस मायनस एन आर आहे ना. जर एन एस जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत, एन एस जोपर्यंत मोठा आहे तोपर्यंत इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल. तर एन एस आता लहान झाला म्हणजे इथं बघा तुम्ही सेकंड कंडिशनमध्ये एन एस लहान झाला ना, तर मग तुमची इथं व्हॅल्यू 100% कशी येईल, निगेटिव्ह. बरोबर आहे. आता या तिन्ही कंडिशन आपण समजून घेतल्या होत्या की इथं स्लिप झिरो कशी येते, स्लिप पॉझिटिव्ह कशी येते आणि स्लिप निगेटिव्ह कशी येते. बरोबर आहे. आता या गोष्टी तुम्ही समजून घ्या. आणखी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. बघा सपोज मी काय केलं, माझ्याकडे सपोज हा एक रोटर आहे. बरोबर आहे. हां, आणि माझ्याकडे हा जो असेल सपोज एक काय स्टेटर आहे. क्लिअर आहे. स्टेटर आणि रोटर आहे ना. हा असेल माझा स्टेटर आणि हा असेल माझा रोटर. क्लिअर आहे. आता मी काय केलं, सपोज आम्ही एक असा शाफ्ट कनेक्ट केला. बरोबर आहे. आता या मोटरला ज्यावेळेस मी लोड देणार आहे, बरोबर आहे ना, एक स्टार्टिंगपासून समजून घ्या की माझी सुरुवातीला मी इनिशियल कंडिशनला मी काय म्हटलं, माझी मोटर स्टँड स्टील आहे. बरोबर आहे. मी काय म्हटलं सुरुवातीला माझी मोटर कशी आहे, स्टँड स्टील आहे. मग माझी मोटर जर स्टँड स्टील असेल तर समजा मी काय म्हटलं, माझं येणार किती असेल रे, झिरो. बरोबर आहे. मग येणार जर झिरो आहे तर आत्ताच आपण बघितलं की माझी स्लिप त्यावेळेस कशी येणार, झिरो. सॉरी झिरो नाही, 1. बरोबर आहे. आत्ताच आपण बघितलं ना वर, बघा स्टार्टिंगला आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे की माझा स्लिप जो असेल, स्पीड जो असेल, माझा स्पीड जर झिरो असेल तर 100% माझी स्लिप किती दिसत, मी काय कन्सिडर केली, 1. बरोबर आहे. का बनेल बघा, एन एस मायनस एन आर जर तुम्ही घेतलं, येणार काय माझं इथं झिरो, मग झिरो झालं, एन एस बाय एन एस काय येईल, 1. बरोबर आहे. आता सेकंड कंडिशन बघा, मी काय केलं मोटरचा स्पीड आता हळूहळू वाढत गेला. बरोबर आहे. म्हणजे येणार माझा आता काय झालं रे, नॉट इक्वल टू झिरो. म्हणजे मोटरचा स्पीड माझा हळूहळू काय झाला, वाढत गेला. म्हणजे माझी स्लिप जर असेल, माझी स्लिपसुद्धा हळूहळू काय होईल, आता इन्क्रीज होईल. बरोबर आहे. माझी स्लिप हळूहळू माझी स्लिप जी असेल हळूहळू इन्क्रीज कशी होती, डिक्रीज होईल. आता डिक्रीज कशी होती बघा, मी काय म्हणू शकतो त्याला, डिक्रीज कशी होती बघा, मी तुम्हाला थर्ड कंडिशन दाखवतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल. बघा स्लिप इन्क्रीज होती का डिक्रीज होती बघा. मी काय म्हटलं, आता इथं थर्ड कंडिशन तुम्ही बघितली तर मी जर म्हटलं समजा माझा एन आर एवढा वाढला की तो कुठपर्यंत गेला, एन एसच्या इक्वल गेला. बरोबर आहे ना. इथं सुरुवातीला काय राहतं, इथं फक्त एन एस अवेलेबल आहे, तुमचा एन आर झिरो आहे. बरोबर आहे. इथं एन आर तुमचा हळूहळू वाढत चालला, म्हणजे मोटरचा स्पीड हळूहळू काय व्हायला लागला, ॲक्च्युअल वाढत जातोय. बरोबर आहे. म्हणजे मोटरचा स्पीड वाढत जातोय, त्यावेळेस आपण स्लिप काय येणार ती बघूया. बरोबर आहे. आणि मी काय म्हटलं, मोटरचा स्पीड एवढा वाढला की तो डायरेक्ट कुठे गेला, एन एस. इथं बघा मी तुम्हाला काय म्हटलं, एन आर आणि एन एस, एन आर आणि एन एस, ही जे दोघांचे रिलेशन असेल ना, हे सगळं काही स्लिप सांगत असतो. या दोघांचं रिलेशन असेल सगळं काही स्लिप सांगतो. इथं काय म्हटलं आपण, एन आर इज इक्वल टू एन एस, एन आर इज ग्रेटर दॅन एन एस आणि एन आर इज लेस दॅन एन एस. म्हणजे काय की समजा माझी मोटरचा स्पीड सुरुवातीला झिरो आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर माझ्या मोटरचा स्पीड हळूहळू वाढत गेला, म्हणजे नॉट इक्वल टू झिरो झाला. मग 0.1 2 3 असं म्हणू शकतो. बरोबर आहे. मग हळूहळू वाढत गेला म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला माहिती सरू नेहमी पुढं असते. इंडक्शन मोटर जोपर्यंत आहे तोपर्यंत काय, सरू पुढे, तिच्या मागं काय, नारू, म्हणजे एन एस इज ग्रेटर दॅन एन आर. बरोबर आहे. मग हा एन आर काय करतो, एन एसला पकडण्याचं काम करतो. म्हणजे नारू जे असेल तो सरूला कॅचअप करण्याचं किंवा पकडण्याचं काम करतो. बरोबर आहे. मग नारू जेव्हा सरूला पकडतो, म्हणजे जेव्हा ते सोबत येतात तेव्हाच आपण म्हटलं होतं ना, एन आर इज इक्वल टू काय झालं, एन एस. पण त्यावेळेस माझी स्लिप काय झाली होती, झिरो. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय रे, माझी स्लिप जी असेल ती 1 पासून मी कुठपर्यंत जाणार आहे आता, 0 पर्यंत. म्हणजे सरळ माझी स्लिप काय व्हायला लागली, इथं डिक्रीज होत चालली. माझी स्लिप काय होत चालली आहे, डिक्रीज होत चालली आहे. बरोबर आहे. आता आठवा, तुम्ही जर इथं बघितलं तर हा काय असेल माझा, लक्षात येऊ शकता, हा काय असेल माझा स्पीड. बरोबर आहे. काय असेल माझा स्पीड. माझा स्पीड जो असेल तो मी 0 पासून कुठं चाललो, हळूहळू कुठं चाललो, वाढत चाललो. म्हणजे एन एस पर्यंत असेल. म्हणजे ही मॅक्झिमम स्पीड झाली माझी, ही झाली मिनिमम स्पीड. म्हणजे मी काय म्हणू शकतो की हा माझा एन आर असेल. बरोबर. हा माझा काय झाला, एन आर असेल. बरोबर आहे. माझा एन आर ज्या वेळेस वाढत चालला आहे, माझा एन आर काय होतो, हळूहळू वाढत चालला आहे, त्यावेळेस तुम्ही जर बघितलं तर माझी स्लिप इथं हायेस्ट होती, मॅक्झिमम होती 1. बरोबर आहे ना. आणि माझी स्लिप हळूहळू काय व्हायला लागली, आता कमी होत काय मला, माझी झिरो व्हायला लागली. म्हणजे 100% जे असेल, ज्यावेळेस माझा स्पीड वाढत असतो त्यावेळेस माझी स्लिप काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि हा रिलेशन पक्का लक्षात ठेवा. बरोबर आहे. हा रिलेशन एकदम पक्का लक्षात ठेवा. क्लिअर आहे, कळालं. ओके. की माझ्या मोटरचा स्पीड जसं हळूहळू वाढत जातो तसं माझी स्लिप हळूहळू काय होती, कमी होती. मग असं का होत असेल सर, बघा ना. मी काय म्हटलं, इथं एन आर आणि हा एन एस असेल. बरोबर आहे.
एन आर आणि हा एन एस असेल, बरोबर आहे. आता याच्या दोघांमध्ये काही ना काही समजा एक्स वाय झेड एवढा गॅप असेल, बरोबर आहे. म्हणजे एन एस पुढे एन आर मागे आहे, बरोबर आहे. आता हा एन आर काय करतो, ह्या एन एसला पकडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या दोघांमधला गॅप मी आता आणखी काय केला, कमी केला, बरोबर आहे. एन आर आणि एन एस जो असेल या दोघांमधला गॅप मी आता आणखी कमी करतोय, बरोबर आहे. हां, एन आर आणि एन एस या दोघांमधला गॅप मी आता आणखी कमी करतोय आणि एन आर आणि एन एस या दोघांमधला गॅप मी आता काय केला, आणखी कमी केला. म्हणजे याचा अर्थ कळाला, एन आर एन एसला पकडण्याचा प्रयत्न करतो, एन आर एन एसला पकडण्याचा प्रयत्न करतो, एन आर एन एसला पकडण्याचा प्रयत्न करतो, नारू सरूला पकडण्याचा प्रयत्न करतो, नारू सरूला पकडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हळूहळू हळूहळू हळू तुमचा एन आर हा एन एसच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करतो. मग एक वेळ अशी येते एन आर इज इक्वल टू काय होईल, तुमचा एन एस होईल. त्यालाच म्हटलं होतं आपण सिंक्रोनस मोटर. याला काय म्हणतो आपण, सिंक्रोनस मोटर. हा नंतर आपल्याला डिस्कस करायचं, पण सध्या जोपर्यंत गॅप आहे तोपर्यंत आपण कुठली मोटर शिकणार आहे, इंडक्शन मोटर, बरोबर आहे. एन आर आणि एन एसमध्ये जोपर्यंत गॅप आहे तोपर्यंत कुठली मोटर असेल तर आपली इंडक्शन मोटर, बरोबर आहे. ज्या दिवशी गॅप संपेल किंवा ज्या दिवशी या दोघांचा मधला डिस्टन्स कमी होईल किंवा संपून जाईल, म्हणजे ज्यावेळेस दोघं सोबत येतील, बरोबर आहे, ज्यावेळेस त्या दोघांची ॲक्च्युअल लव्ह स्टोरी स्टार्ट होईल त्यावेळेस 100% कुठली मोटर स्टार्ट होणार, आपली सिंक्रोनस मोटर, बरोबर आहे. तर ते आपल्याला नंतर डिस्कस करायची आहे, कळालं. म्हणजे जर दोघांमध्ये खूप गॅप होता, तो गॅप हळूहळू कमी कमी होत जातोय, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, रोटरचा स्पीड वाढतो ना, रोटरचा स्पीड वाढतो म्हणजे रोटर त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. म्हणजे रोटरचा स्पीड वाढला म्हणजे 100% त्या दोघांमधला गॅप काय होणार, कमी कमी होणार. आणि त्या गॅपलाच आपण काय म्हणतो होतं, स्लिप. काय म्हटलं होतं आपण, स्लिप. अपेक्षा करतो टॉर्क आणि स्लिप आणि स्पीड या तिन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असेल, बरोबर. मी तिन्ही गोष्टी सांगतोय बघा. काय म्हटलं मी, टॉर्क, बरोबर. दुसरं काय म्हटलं आपण, स्लिप. आणि तिसरी जी गोष्ट मी तुम्हाला काय सांगितली, स्पीड, बरोबर आहे. हां सर, आम्हाला स्पीड आणि स्लिप या दोघांमध्ये थोडंफार लक्षात आलं किंवा दोघांमधला रिलेशन कळाला, पण अजून आम्हाला याच्यामध्ये टॉर्कनं एंट्री मारली असं कुठं दिसत नाही, बरोबर आहे. चला तर आपण एक टॉर्क पण थोडा तुम्हाला मी डिस्कस करून सांगतो. जर तुम्ही टॉर्कबद्दल आता आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्समध्ये तेच शिकायचं इन डिटेलमध्ये. टॉर्कबद्दल जर तुम्हाला अजून काही गोष्टी शिकायची असेल ना, तर मी कसं सांगू शकतो बघा. मी काय करतो, हा जो टॉर्क असेल, बरोबर आहे. तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला सांगितलं होतं आपण 2 प्रकारचे रोटर शिकत असतो. कुठले 2 प्रकारचे रोटरचे आपण 2 टाईप्स बघितले होते. एक होता बघा स्क्वेरल केज, बरोबर आहे. आणि दुसरा होता स्लिप रिंग, बरोबर आहे. याच्यामध्ये आपण काय करत होतो, याच्यामध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स आठवतो सगळ्यांना. एक्सटर्नल रेजिस्टन्स मी कनेक्ट करू शकत नाही कारण त्याचे कनेक्शन बाहेर काढलेले नसतात, बरोबर आहे. पण इथं जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स कनेक्ट करू शकतो, यस, बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की स्क्वेरल केज रोटर जो असेल त्याच्यामध्ये आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स कनेक्ट करू शकत नाही आहे. एक्सटर्नल रेजिस्टन्स जर मला कनेक्ट करता येत नाही आहे, याचा अर्थ ते एंड रिंगनं बाहेरून शॉर्ट केले असतात, बरोबर आहे. म्हणजे जर त्याच्यामध्ये रेजिस्टन्स कमी असेल तर 100% टॉर्क जो असेल, बरोबर आहे, 100% टॉर्क कसा असेल, कमी असेल, बरोबर आहे. आणि जर मी एखाद्या रेजिस्टन्समध्ये किंवा एखाद्या रोटरमध्ये जर मी एक्सटर्नल रेजिस्टन्स कनेक्ट करू शकतो कारण याचे कनेक्शन बाय युजिंग स्लिपरिंग बाहेर काढलेले असतात, बरोबर आहे. मग एक्सटर्नल रेजिस्टन्स कनेक्ट करतो याचा अर्थ 100% याचा टॉर्क जो कसा असेल, जास्त असेल. म्हणजे जेवढा रेजिस्टन्स जास्त तेवढा तुम्हाला टॉर्क कसा मिळत असतो, जास्त मिळत असतो. लक्षात आलं. हां, आता स्टार्टिंग टॉर्क आपण पॅसिव्हिटी जो असेल तो वाढवण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. मग स्टार्टिंग टॉर्क जो असेल तर तो स्टार्टिंग टॉर्क असतो, फुल लोड टॉर्क असतो, मॅक्झिमम टॉर्क असतो, हे ऑलरेडी आपण डिस्कस केलं, बरोबर आहे. कारण आपण बघितलं होतं ना की स्टार्टिंग टॉर्क जो असेल तो रेजिस्टन्सवर डिपेंड असू शकतो, म्हणजे आहे, डिपेंड आहे, बरोबर आहे. फुल लोड टॉर्क पण आहे, पण मॅक्झिमम टॉर्क हा रेजिस्टन्सवर डिपेंड नाही, हे आपण ऑलरेडी बघितलेलं होतं. क्लिअर आहे. चला तर आपण आता सुरुवात करूया की त्याच्यामध्ये जे असेल बघा. सुरुवातीला स्टार्टिंगला जर तुम्ही बघितलं तर टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स जर मला डिस्कस करायची असेल सर, तर मला याचे 3 कॅटेगरी मी डिवाईड करू शकतो, बरोबर. म्हणजे मी याला 3 पद्धतीने बघू शकतो. तर त्या 3 पद्धती कुठल्या असेल बघा. मी काय म्हणेल, सगळ्यात पहिले मी त्याला म्हटलं इट मेनली डिवाइड इंटू 3 पार्ट्स, बरोबर आहे. मग 3 पार्ट्स कुठले, पहिला जो असेल त्याला म्हटलं आपण लो स्लीप, दुसरा असेल त्याला म्हटलं आपण मीडियम स्लीप, तिसरा असेल त्याला म्हटलं आपण हाय स्लीप रिजन, बरोबर आहे. मग आता मीडियम, लो आणि हाय मी तुम्हाला म्हटलं ना की आपण स्लीप जो असेल तो 0पासून आपण कुठपर्यंत गेलो, 1पर्यंत, बरोबर आहे. मग 0पासून तुम्ही कुठपर्यंत गेलो, 1, म्हणजे याचा अर्थ मीडियममध्ये काय असू शकतं, 0.1 असू शकतं, 0.2, 0.3, 0.4 XYZ असं करत करत 1पर्यंत मी जाऊ शकतो, बरोबर आहे. हां, आता मी हायेस्ट व्हॅल्यू मी 1ला कन्सिडर केलं आणि लोएस्ट व्हॅल्यू मी समजा काय केलं, 0ला कन्सिडर केलं, बरोबर आहे. आता लो व्हॅल्यू म्हणजे काय, याचा अर्थ असा नाही आहे की एक्झॅक्ट 0च असणं, बरोबर आहे. मी ॲप्रॉक्सिमेट 0 कन्सिडर करू शकतो, लक्षात आलं. मी याला सुद्धा तसं म्हणू शकतो. हाय स्लीप रिजन म्हणजे काय, ॲप्रॉक्सिमेट आपण 1 पण कन्सिडर करू शकतो, बरोबर आहे. हां, तर हे तिन्ही कॅटेगरी असेल ते 1 बाय 1 आपल्याला डिटेल डिस्कस करायचे आहे. आणि ईच आणि एव्हरी कॅरेक्टरिस्टिक्स जे असेल, ईच आणि एव्हरी पार्ट असेल, जसं की लो स्लीप रिजन एक 1 पार्ट, सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट, प्रत्येक पार्टनुसार आपण 1 बाय 1 डायग्राम डिझाईन करत जाऊ. लक्षात आलं बघा. म्हणजे 100% तुमचा एकही डाऊट राहणार नाही एवढी तुम्हाला शाश्वती किंवा गॅरंटी देऊ शकतो. क्लिअर आहे बघा.
मला सगळ्यात पहिले आहे ना त्यासाठी मला टॉर्कचं इक्वेशन माहीत पाहिजे. ओके, आता जनरल टॉर्कचं इक्वेशन आपलं काय आलं होतं रे बघा, मी काय म्हटलं होतं के इंटू एस E2चा स्क्वेअर इंटू R2 बरोबर आहे, डिवाइड बाय काय आलं होतं R2 स्क्वेअर प्लस एस X2 याचा काय आला होता होल स्क्वेअर. बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की हे टॉर्क इक्वेशन आपण ऑलरेडी डिझाईन केलेलं आहे किंवा ऑलरेडी डिराईव्ह केलेलं आहे. बरोबर आहे. आणि हे इक्वेशन कसं आलं होतं काय आलं होतं हे आपण 1 बाय 1 डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. बरोबर आहे. आता या इक्वेशनची मला खूप गरज पडेल, लक्षात आलं. हां, आता बघा त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली स्टार्टिंग आपण शिकूया, त्याला म्हणू आपण लो स्लीप रिजन. बरोबर आहे. काय म्हटलं मी त्याला, लो स्लीप रिजन. बरोबर आहे. लो स्लीप रिजनचा अर्थ असा होऊ शकतो नियर अबाउट माझी स्लीप काय असेल तर आता 0 असेल. बरोबर आहे. आता मी थोड्या वेळासाठी जर कन्सिडर केलं की माझी स्लीप काय आली समजा 0, मी काय म्हटलं तर ॲप्रॉक्सिमेट 0 आणि इक्वल टू 0 मध्ये थोडा फरक आहे. बघा मी काय कन्सिडर केलं थोड्या वेळासाठी की माझी स्लीप जी असेल, सपोज काय कन्सिडर केलं मी 0. जेव्हा माझी स्लीप 0 असेल तेव्हा माझा टॉर्क 0 येतो. बरोबर आहे. असं कोण म्हटलं? बरोबर आहे. हां, तर आपण ते ॲक्च्युअलमध्ये खरंच तसं होतं का आपण बघूया. बरोबर आहे. हां, मग मी त्याला थोडं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. जर इथे तुम्ही बघितलं टॉर्क इज इक्वल टू काय म्हणू शकतो मी बघा, के इंटू मी एस जो असेल, मी तुम्हाला म्हटलं ना थोड्या वेळासाठी आपण काय कन्सिडर करू, स्लीप माझी काय आली 0. बरोबर आहे. मग स्लीप जर माझी 0 असेल तर मी इथं काय घेतलं 0 इंटू E2चा स्क्वेअर इंटू काय येईल R2 डिवाइड बाय काय आलं माझं R2चा स्क्वेअर प्लस इथं पूर्ण टर्म काय येईल ही 0. बरोबर आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं ते 0ने याला मल्टिप्लाय केल्यावर काय येईल आन्सर 0 डिवाइड बाय काय आलं रे खाली R2चा स्क्वेअर. ज्यावेळेस एखाद्या XYZ कुठल्याही नंबरनं आपण 0ला डिवाइड करतो त्यावेळेस माझा आन्सर पण काय येईल 0. दॅट्स वाय वी कॅन से दॅट टॉर्क इज इक्वल टू 0. कळालं? ओके. बघा मी काय म्हटलं की माझी स्लीप ज्यावेळेस 0 असेल, माझी स्लीप ज्यावेळेस मी 0 कन्सिडर केली त्यावेळेस 100% माझा टॉर्क सुद्धा काय असू शकतो 0 असू शकतो. बरोबर आहे. आता बघा इथं बघा मी काय म्हटलं एस इज इक्वल टू काय असेल 0. बरोबर आहे. एस इज इक्वल टू काय माझा 0, त्यावेळेस माझा 100% टॉर्क पण काय आला 0. आणि हे मी तुम्हाला मॅथमॅटिकली प्रूव्ह सुद्धा करून दाखवलं. क्लिअर आहे? कळालं सगळ्यांना? ओके. स्लीप इज इक्वल टू 0 देन टॉर्क इज ऑल्सो 0. क्लिअर आहे? हां, चला त्याच्यानंतर आता नेक्स्ट, आता मी काय केलं माझी स्लीप जी असेल मी 0 वरून हळूहळू काय केलं आता हळूहळू थोडं पुढं वाढवत जातोय. लक्षात आलं? माझी स्लीप जी असेल मी हळूहळू काय केलं आता पुढे घेऊन जातोय. आता पुढे घेऊन जातोय याचा अर्थ काय तुमच्या लक्षात येईल बघा. हां, जर तुम्ही आता याच्यामध्ये बघितलं बघा, आता ॲट स्मॉल व्हॅल्यू ऑफ स्लीप क्लोज टू सिंक्रोनिझम. बरोबर आहे. काय म्हणजे त्याला क्लोज टू सिंक्रोनिझम द टर्म SX2 इज स्मॉल हेन्स निग्लिजिबल विथ रिस्पेक्ट टू R2. बरोबर आहे. याचा अर्थ काय हे आम्हाला नाही कळालं. बरोबर आहे. याचा अर्थ मी काय म्हणू शकतो रे बघा, जर समजा माझी स्लीप जी असेल मी काय केलं लो कन्सिडर केली, लो. बरोबर आहे. मग याचा अर्थ तुम्हाला एक इक्वेशन आठवत असेल, मी तुम्हाला थोडं या साईडला नोट डाऊन करून दाखवतो. बरोबर आहे. किंवा आपण स्टार्टिंगपासून म्हणू शकतो बघा, मी काय म्हटलं टॉर्क. बरोबर आहे. आपलं टॉर्कचं इक्वेशन काय आलं होतं के इंटू एस. बरोबर आहे. काय आलं E2चा स्क्वेअर इंटू काय आलं R2 डिवाइड बाय काय आलं R2 स्क्वेअर प्लस X2चा स्क्वेअर. क्लिअर आहे. आता याच्यामध्ये मी काय म्हटलं की तुम्हाला स्लीप जी असेल, बरोबर आहे ना, ही स्लीप आपण काय आहे की एकदम लो किंवा ॲप्रॉक्सिमेट 0 कन्सिडर करू. बरोबर आहे. पण मी लो व्हॅल्यू कन्सिडर केली याचा अर्थ मी काय म्हटलं की समजा समथिंग काहीतरी मी लो व्हॅल्यू कन्सिडर केली. मग मी ज्यावेळेस लो व्हॅल्यू कन्सिडर करणार त्यावेळेस तुम्ही काय म्हणू शकता इन द स्टेबल रिजन द व्हॅल्यू ऑफ स्लीप इज स्मॉल. बरोबर आहे. मी काय म्हटलं की स्लीप जी असेल ती कशी असेल स्मॉल असेल. बरोबर आहे. आता ज्यावेळेस मी स्मॉल कन्सिडर केली तर मी काय म्हणू शकतो, आता SX2 तुम्हाला आठवत असेल स्लीपचं रिलेशन बघा. तुम्हाला स्लीपचं रिलेशन वाटलं तर मी इकडे समोर कुठेतरी नोट डाऊन करून दाखवतो. बरोबर आहे. बघा स्लीप जे असेल ते रिलेशन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. क्लिअर आहे. स्लीप जे असेल त्याचे रिलेशन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. बघा मी काय म्हणू शकतो एस इज इक्वल टू काय R2 अपॉन X2 असं कधीतरी तुम्ही बघितलं होतं. बरोबर आहे. आता इथे जर मी थोडं याला आणखी कन्वर्जन केलं तर कसं होईल X2 इज इक्वल टू काय आलं R2. बरोबर आहे. हां, हे कसं आलं कळालं. बरोबर आहे. मी आता म्हणू शकतो का जर समजा माझी स्लीप जी असेल खूप कमी आहे, बरोबर, माझी स्लीप म्हणजे काय खूप लो आहे, याचा अर्थ या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 100% याचा व्हॅल्यू कशी येणार आहे लो व्हॅल्यू येईल. बरोबर आहे. मग मी म्हणू शकतो का की समजा R2 आणि X2 हे दोघं इक्वली असेल का आता नाही. बरोबर आहे. म्हणजे काय की R2 इज इक्वल टू माझं नियर अबाउट काय येईल 0. बरोबर आहे. माझा R2 इज इक्वल काय येईल नियर अबाउट काय येईल 0.
नियर अबाउट झिरो म्हटलं काय, मी झिरो म्हटल्यापेक्षा बघा स्लीप जी असेल ना सुरुवातीला डायरेक्ट झिरो कन्सिडर केली, आता ही ॲप्रॉक्सिमेट झिरो म्हणजे याचा अर्थ लो व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. मग मी हे इक्वेशनला पुढं असं कन्सिडर करू शकतो की बघा मी काय करणार, के इंटू एस ई टू स्क्वेअर इंटू काय म्हटलं मी R2, बरोबर. ई टू स्क्वेअर इंटू काय म्हटलं मी R2 आणि याला काय म्हटलं आपण R2 स्क्वेअर प्लस आता ही जी व्हॅल्यू असेल ना एस एक्स टू स्क्वेअर जी असेल माझी व्हॅल्यू कशी अशी लो आली, बरोबर आहे. नो आली म्हणजे निग्लिजिबल जी असेल मी त्याला निग्लिजिबल म्हणू शकतो किंवा नियर अबाउट झिरो मी सपोज कन्सिडर केली समजा झिरो आली, बरोबर आहे. एक्झॅक्ट झिरो तर नाही पण एकदम लो व्हॅल्यू आपण कन्सिडर केली, बरोबर आहे. मग इथे जर तुम्ही पुढे बघितलं तर माझं इक्वेशन काय येईल रे बघा, के माझं इक्वेशन काय येईल के इंटू एस इंटू काय येईल ई टूचा स्क्वेअर इंटू काय येईल R2 डिवाइड बाय काय राहिलं फक्त इथं R2चा स्क्वेअर, बरोबर आहे. लक्षात राहील. आता इथं हे जर आपण कॅन्सल केलं लक्षात राहील इथं काय राहिलं मग माझं के इंटू एस ई टूचा स्क्वेअर, बरोबर. इथं काय आलं मग R2, क्लिअर आहे. आता हे ज्या बाकीच्या ज्या टर्म असेल मी सपोज कॉन्स्टंट कन्सिडर केल्या, बरोबर आहे. के तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे म्हणजे मला एक रिलेशन कसं मिळू शकतो रे, टॉर्क इज इक्वल टू काय राहिलं बघा, टॉर्क इज इक्वल टू काय राहिलं, समजा मी के जर इथं कन्सिडर केला तर मी काय म्हणू शकतो टॉर्क इज इक्वल टू कॉईल के इंटू एस, बरोबर आहे. आणि आपण ज्यावेळेस मला इक्वल टू काढायचं असेल तर आपण हे कॉन्स्टंट काढत असतो म्हणजे मी कसं म्हणू शकतो टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एस, बरोबर आहे. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, मला हेच कंक्लुजन बाहेर काढायचं होतं जे की मला मिळालेलं आहे, बरोबर आहे. मी आता याला काय म्हणू शकतो बघा, हे खूप इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. इथं काय मिळेल मला टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आलं माझं एस, म्हणजे याचा अर्थ काय माझा टॉर्क जो असेल तो स्लीपवर आता काय डायरेक्टली डिपेंड आहे. याचा अर्थ काय, समजा मी काय केलं एक छोटीशी कॅरेक्टरिस्टिक्स जर डिझाईन केली, बरोबर आहे. आता मी तुम्हाला याची शॉर्टकट सुद्धा सांगितली होती की कुठला पॉईंट जो असेल आपण कुठं डिझाईन करत असतो, म्हणजे याचा अर्थ काय म्हणायचं रे मला, हा वाय ॲक्सिस असेल आणि हा एक्स ॲक्सिस असेल, बरोबर. मी फर्स्ट सेमिस्टरपासून तुम्हाला हे सांगत आलो की हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट, कारण ईच आणि एव्हरी सब्जेक्टमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेस गरज पडेल, बरोबर आहे. मी एक्स ॲक्सिस जो असतो त्याला नेहमी कुठला कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो, मी त्याला कुठला वाय ॲक्सिस म्हणतो, डिपेंडंट की इंडिपेंडंट, बरोबर. लक्षात ठेवा हा उभावाला आहे आणि हा आडवावाला आहे, म्हणजे याला म्हणतो आपण व्हर्टिकल ॲक्सिस, याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल ॲक्सिस, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय याच्यापैकी कुठला डिपेंडंट आणि कुठला इंडिपेंडंट असेल लक्षात ठेवा, बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आणि एक माझा मित्र आहे, बरोबर आहे. समजा माझा मित्र सरळ उभा आहे, बरोबर आहे. हां माझा मित्र सरळ उभा आहे, बरोबर आहे. आणि दुसरा आणखी असेल की सपोज मी खाली झोपलेलो आहे, बरोबर आहे. हां आता जो झोपलेला असेल खाली झोपलेला असेल त्याला आधाराची गरज पडेल की उभ्या माणसाला आधाराची गरज पडेल, बरोबर आहे. 100% याला आधाराची गरज पडेल. याला आधाराची गरज आहे का, याला सपोर्टची गरज आहे का, नाही. म्हणजे याचा अर्थ काय हा डिपेंडंट असेल आणि हा कसा असेल इंडिपेंडंट असेल, बरोबर. म्हणजे काय मी एक्स ॲक्सिसला मी नेहमी काय म्हणणार इंडिपेंडंट क्वांटिटी आणि याला काय म्हणणार मी नेहमी डिपेंडंट क्वांटिटी, बरोबर आहे. मग हिच्यापैकी जर तुम्ही बघितलं तर टॉर्क कोणावर डिपेंड आहे, स्लीपर. टॉर्क कोणावर डिपेंड आहे, स्लीपर, बरोबर आहे. म्हणजे 100% टॉर्क माझा कसा असेल डिपेंडंट असेल. दॅट्स वाय वी कॅन राईट दॅट, मी की इथं लिहू शकतो की माझा टॉर्क जो असेल मला एवढं क्लिअर झालं की 100% कुठं असेल रे वाय ॲक्सिसवर. कुठं असेल माझा टॉर्क 100% कुठं असेल वाय ॲक्सिसवर, कारण तो कसा आहे डिपेंडंट आहे, बरोबर आहे. आणि एक्स ॲक्सिस जो असेल त्याच्यावर माझा काय असेल मग स्लीप असेल, बरोबर आहे. कारण या स्लीपवर माझा काय आहे टॉर्क डिपेंडंट आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर टॉर्क आणि स्लीप या दोघांमध्ये कसं आहे डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशन आहे. मग डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशन म्हणजे मला सांगायची गरज आहे का आता नाही, आपण बऱ्याच वेळेस शिकत आलो की त्या दोघांमध्ये 100% काय असेल लिनियर ग्राफ तयार होणार आहे. काय 100% त्याच्यामध्ये लिनियर ग्राफ तयार होईल, कारण आपण काय म्हणतो स्लीप वाढली की टॉर्क वाढला, स्लीप वाढली की टॉर्क वाढला. म्हणजे जेवढ्या प्रमाणात तुमची स्लीप वाढत जाईल तेवढ्या प्रमाणात तुमचं ऑटोमॅटिक काय होईल टॉर्क वाढत जाईल. दॅट इज कॉल्ड ॲज डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशन. आणि यालाच आपण काय म्हणतो लिनियर ग्राफ. यालाच काय म्हणतो आपण लिनियर ग्राफ. ओके चला, अपेक्षा ठेवतो की सगळ्यांना व्यवस्थित कळालं असेल, बरोबर आहे. इथंच आपण नोट डाऊन पण करून दिले बघा. मी त्याला काय म्हणू शकतो दिस गिव्स अ स्ट्रेट लाईन राईज इन टॉर्क विथ स्लीप. म्हणजे याचा अर्थ काय याला म्हटलं ना मी स्ट्रेट लाईन, दॅट इज कॉल्ड ॲज लिनियरिटी. काय म्हणतो आपण त्याला लिनियरिटी. जशी जशी माझी स्लीप वाढत जाणार तसं माझं काय होईल टॉर्क पण वाढत जाणार. जशी जशी माझी स्लीप वाढत जाणार तसं माझं काय होईल टॉर्क पण वाढत जाणार, बरोबर आहे. हां आणि लास्ट जर तुम्ही बघितलं दिस इज द नॉर्मल ऑपरेटिंग रिजन, बरोबर आहे. त्याला काय म्हणतो यालाच काय म्हणतो आपण नॉर्मल ऑपरेटिंग रिजन, किंवा त्याला नॉर्मललाच आपण आणखी दुसरा शब्द काय वापरू शकतो स्टेबल रिजन. आपण काय म्हणू शकतो आणखी रे स्टेबल रिजन. काय म्हणू शकतो आणखी त्याला आपण स्टेबल रिजन. वी कॅन से दॅट लो स्लीप रिजन इट इज कॉल्ड ॲज स्टेबल रिजन. लो स्लीप रिजन दॅट इज कॉल्ड ॲज स्टेबल रिजन. कळालं. अपेक्षा करतो की तुम्हाला फर्स्ट पॉईंट व्यवस्थित कळालेला असेल, बरोबर. त्याला एकदा परत रिकॉल करतो. लो स्लीप रिजन जे असेल तर मी काय म्हणू शकतो लो म्हणजे एकदम मिनिमम जर कन्सिडर केला अप्रॉक्सिमेट 0, तर मी स्लीप ज्यावेळेस 0 ठेवली त्यावेळेस माझा टॉर्क सुद्धा 0 आला. कसा आला मी तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की
याच्यामध्ये ज्यावेळेस मी स्लीप 0 कन्सिडर केली त्यावेळेस टॉर्क माझा काय आला 0. मी मॅथमॅटिकली तुम्हाला प्रूफसुद्धा करून दाखवलं, बरोबर आहे. आणि मी स्लीप जर ॲप्रॉक्सिमेट 0 म्हणजे समजा एक लो व्हॅल्यू कन्सिडर केली, बरोबर आहे, तर तुम्हाला आपल्याला माहिती आहे स्लीपचं रिलेशन R2 अपॉन काय आला होता X2, बरोबर आहे. मग इथे जर तुम्ही कन्सिडर केलं S आणि X2 या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे खूप कमी व्हॅल्यू येईल, बरोबर आहे. मग इथं समजा मी R2 इक्वल टू समजा 0.0000 काहीतरी समथिंग व्हॅल्यू कन्सिडर केली म्हणजे काय R2 तुमचा काय झाला लो झाला, बरोबर आहे. याची व्हॅल्यू कशी असेल लो ॲज कम्पेअर टू R2, बरोबर आहे. बघा मी आणखी तर असंही म्हणू शकतो, लक्षात ठेवा मला आणखी याला, कारण काही ठिकाणी तुम्हाला असं लिहिलेलं मिळेल. बघा मी आणखी कसं म्हणू शकतो, बघा SX2 बरोबर आहे इज लेस दॅन R2, मी त्याला असं बी म्हणू शकतो ना, बरोबर आहे. हां SX2 ची व्हॅल्यू जी असेल ती R2 पेक्षा कशी आहे खूप कमी आहे, क्लिअर आहे. हां आता ही जी व्हॅल्यू लेस दॅन असेल, बरोबर, ही जी व्हॅल्यू लेस दॅन असेल तर ही व्हॅल्यू कमी आहे, याचा अर्थ काय, मी समजा इथं अप्रॉक्सिमेट समजा 0 कन्सिडर केलं. लो व्हॅल्यू म्हणजे का मी सपोज अप्रॉक्सिमेट काय कन्सिडर केलं 0 कन्सिडर केलं. त्यावेळेस माझं काय झालं की इक्वेशन ज्यावेळेस मी पुढं सॉल्व्ह करत गेलो तर मला काय मिळालं, इथं टॉर्क आणि स्लीप या दोघांमध्ये कसं रिलेशन मिळालं डायरेक्ट, ह्या दोघांमध्ये कसं रिलेशन मिळालं डायरेक्टली प्रोपोर्शनल. कसं रिलेशन मिळाला डायरेक्टली, म्हणजे याचा अर्थ काय टॉर्क आणि स्लीप याच्यामध्ये रिलेशन जे असेल तो लिनियरली असेल, बरोबर आहे. म्हणजे हळूहळू काय जसं जसं स्लीप वाढत जाणार तसंच माझा टॉर्क पण काय होईल वाढत जाईल, किंवा जसं जसं माझी स्लीप कमी होईल तसं माझा टॉर्क पण काय होईल कमी होईल. पण हे कधीपर्यंत चालणार हो सर, याला पण काहीतरी लिमिट असेल ना, बरोबर आहे. जसं की मी तुम्हाला पाठीमागं सांगितलं होतं, आपण FEE मध्ये शिकलो होतो, बरोबर आहे, की मी इलेक्ट्रोमॅग्नेट ज्यावेळेस तयार करतो, बरोबर ना, एखादा इलेक्ट्रोमॅग्नेट आपण ज्यावेळेस तयार करतो तर इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करताना आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये जर समजा आपण करंट दिला, बरोबर आहे, करंट दिला तर मॅग्नेटिक फ्लक्स वाढत असतात. करंट जसं जसं तुम्ही करंट वाढवता तसे तसे तुमच्या मॅग्नेटिक फ्लक्स वाढत जातात, बरोबर आहे. पण त्याला पण एक काहीतरी लिमिट आहे, बरोबर आहे. मग ती लिमिट कुठली असेल रे, त्याला म्हटलं होतं आपण सॅच्युरेशन पॉईंट. हे BH कर्वमध्ये आपण डिस्कस केलं आहे. सेम लाईक दॅट की जशी जशी मी स्लीप वाढवतोय, मी स्लीप वाढवत चाललोय, पण कधीपर्यंत वाढत जाणार, एक लिमिट त्याला असेल. मग मी काय म्हटलं, स्लीप जशी जशी वाढते तशी तशी टॉर्कसुद्धा वाढतो. म्हणजे असं का जेवढी स्लीप वाढेल तेवढा टॉर्क वाढू शकतो का नाही, मग टॉर्कला पण एक काहीतरी लिमिट असेल. तर ती जी लिमिट असेल त्याला आपण म्हणू शकतो मॅक्झिमम टॉर्क, बरोबर आहे ना. एक सिच्युएशन असेल की त्याच्यानंतर तुम्ही स्लीप वाढवली सुद्धा तरी टॉर्क वाढणार नाही, दॅट इज कॉल्ड ॲज मॅक्झिमम टॉर्क, बरोबर आहे. मग आपल्याला ह्या मॅक्झिमम टॉर्कपर्यंत पोहोचायचं आहे, लक्षात राहील. तर चला आता आपण फर्स्ट जो पार्ट असेल त्याला म्हटलं आपण लो स्लीप रिजन ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. आता आपली स्लीप काय म्हटलं होतं आपण लो किंवा 0. आता हळूहळू स्लीप काय करायची आपल्याला वाढवत न्यायची, बरोबर आहे. मग स्लीप मला जर वाढवत न्यायची असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर सांगितलेलं आहे की मला स्लीप काय करायची रे वाढवत जायची असेल, म्हणजे मला 0 पासून कुठं जायचं आहे 1 कडे जायचं आहे. मग मला जर 0 पासून 1 कडे जायचं असेल, 100% मला त्यासाठी काय करावं लागेल, माझी स्पीड जर असेल, बरोबर आहे, माझी स्पीड जी असेल सुरुवातीला माझी काय होती 0, बरोबर आहे, माझी स्पीड काय होती 0, आणि इथे काय असेल मॅक्झिमम, म्हणजे मॅक्झिमम स्पीड करून मला कुठं जावं लागतं मिनिमम स्पीड. लक्षात आलं, ओके. चला तर आपण आता सेकंड रिजन बघूया. सेकंड रिजन काय माझी मीडियम स्लीप रिजन, बरोबर आहे. सेकंड रिजन काय माझी मीडियम स्लीप रिजन, बरोबर आहे. आता मीडियम स्लीप रिजन जे असेल त्याच्यामध्ये मला स्लीप कशी मिळणार आहे 0 to 1, बरोबर आहे. मग याचा अर्थ काय 0 to 1 म्हणजे असं असू शकतं ना, 0.1 असू शकतं, 0.2 असू शकतं, दॅट 0.9 असू शकतं, बरोबर आहे. अशा व्हॅल्यू मला मिळणार आहे, म्हणजे मला कुठपर्यंत जायचं आहे 1पर्यंत. त्याच्यापैकी रँडम माझी कुठलीही व्हॅल्यू असू शकते, लक्षात राहील. हां आता बघा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ॲज स्लीप इन्क्रीजेस SX2 बिकम्स कम्पेरेबल टू R2. बरं याचा अर्थ काय, त्याच्या आधीने मी तुम्हाला थोडी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. बघा मी काय केलं, जर समजा माझा लोड इन्क्रीज झाला, बरोबर आहे, तुमची मोटर रन होती, मोटर रनिंग कंडिशनमध्ये तुमचा लोड काय झाला इन्क्रीज झाला, तर साहजिक आहे ना. सपोज एक्झाम्पल मी एखादी लिफ्ट आहे, लिफ्टमध्ये जर आपण ओझं वाढवलं किंवा त्याच्यामध्ये जर असेल की कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक, किंवा आपण त्याच्यामध्ये हळूहळू लोड इन्क्रीज केला, बरोबर आहे, साहजिक आहे त्याचं स्पीड काय होईल कमी होईल. किंवा एखादी मोटर बेल्ट असेल, बरोबर आहे, एखाद्या मोटरवर किंवा एखाद्या इलेक्ट्रिकल सिस्टमवर जर आपण लोड वाढवला तर साहजिक आहे त्याची स्पीड काय होईल, मोटर मशीनवर काय होईल डिक्रीज होईल. मग माझा स्पीड डिक्रीज झाला, बरोबर आहे, माझा स्पीड काय झाला रे डिक्रीज झाला. याचा अर्थ काय, त्या दोघांमधला गॅप वाढला ना. अभि समजायला की मी काय सांगायला लागलो, बघा मी काय म्हटलं होतं NR आणि NS या दोघांमधला जो गॅप असतो त्याला आपण काय म्हटलं होतं रे स्लीप, बरोबर आहे. हां इथे NS आहे, त्याला आपण काय म्हटलं होतं स्लीप, बरोबर आहे. मग काय NR आणि NS या दोघांमध्ये गॅप जो असेल खूप कमी, याचा अर्थ हे मॅक्झिमम स्पीडपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे यानं पकडण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास गेला, म्हणजे मॅक्झिमम स्पीड आपण यानं कॅचअप केला आहे. समजा आता आपण लोड वाढवला तर NR मागं येईल ना, NR काय होईल मागं येईल. मग NR जर मागं जातो याचा अर्थ या दोघांमधला गॅप काय झाला आता वाढला, या दोघांमधला गॅप काय झाला वाढला. आपण त्यालाच तर म्हटलं होतं स्लीप, बरोबर. मग स्लीप इथं काय होणार रे इन्क्रीज होणार, बरोबर आहे. हा हे लक्षात ठेवा, जर मी लोड वाढवला
जर मी लोड वाढवला तर 100% माझी स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि स्पीड ज्यावेळेस माझं कमी होतं त्यावेळेस माझी स्लीप काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आता हे कसं होतं आपण मॅथमॅटिकली त्याला बघणारच आहे, बरोबर आहे. बघा आता टॉर्क रिचेस अ मॅक्झिमम व्हॅल्यू, बरोबर. इथे मी तुम्हाला काय म्हटलं, जर मीडियम स्लीप रिजन जर तुम्हाला बघायची असेल तर माझी स्लीप हळूहळू काय गेली, आता वाढत गेली आहे, बरोबर आहे. मग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की माझी स्लीप हळूहळू वाढत गेली म्हणजे याचा अर्थ काय होतो सर, बघा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की समजा याच्यामध्ये जर तुम्ही बघा मी काय म्हणू शकतो, बघा आपण ही रिलेशन ऑलरेडी अगोदर डिस्कस केलेली. मी काय म्हटलं होतं, समजा स्लीप इज इक्वल टू काय म्हटलं होतं आपण, R2 डिवाइड बाय काय म्हटलं होतं त्याला X2, बरोबर आहे. याला जर मी पुढं सॉल्व्ह केलं तर कसं आलं होतं माझं X2 काय आलं होतं इज इक्वल टू R2. क्लिअर आहे ना. हे आत्ताच आपण बघितलं. याच्यामध्ये काय म्हटलं होतं मी तुम्हाला, S हा खूप कमी होता त्यामुळे दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आलं होतं, नियर अबाउट 0 किंवा लो व्हॅल्यू आली, बरोबर आहे. पण आता इथं लो व्हॅल्यू आहे का, नाही. मी स्लीप वाढवली ना, स्लीप वाढवली म्हणजे साहजिकचं आन्सर जे असेल तर मला काय मिळेल, थोडं R2च्या कम्पेअर बी करू शकतो मी, एवढं तरी मला आन्सर मिळणार आहे, बरोबर आहे. कारण पहिलं खूप निग्लिजिबल आलं होतं, बरोबर आहे. मी काय म्हणू शकतो, आता हळूहळू माझी स्लीप जी असेल ती वाढत जाते, बरोबर आहे. याचा अर्थ काय की आपण बघितलं होतं ना, टॉर्क आणि स्लीप, जशी स्लीप वाढत जाते तसंच माझं काय वाढत जातो, इथं बघा जशी माझी स्लीप वाढत जाते, स्पीड कमी होतोय ना, स्लीप माझी काय होती, वाढत जाते. स्लीप वाढत जाते म्हणजे याचा अर्थ टॉर्क पण माझा वाढत जाणार. पण कधीपर्यंत जाणार सर, मॅक्झिमम टॉर्क एका लिमिटपर्यंत म्हटलं होतं ना मी तुम्हाला. मग समजा मी म्हटलं टॉर्क रिचेस अ मॅक्झिमम व्हॅल्यू, टॉर्क रिचेस काय म्हटलं मी आता, मॅक्झिमम व्हॅल्यू, बरोबर आहे. तर त्यालाच आपण म्हटलं होतं दॅट इज कॉल्ड ॲज ब्रेकडाऊन टॉर्क, बरोबर. ज्यावेळेस माझा टॉर्क जो असेल तो कुठं पोहोचेल, मॅक्झिमम व्हॅल्यूला पोहोचेल, त्याला आपण काय म्हटलं, ब्रेकडाऊन टॉर्क. आणि बघा तुम्हाला मी आत्ताच दाखवलं त्याला दॅट इज कॉल्ड ॲज R2 इज इक्वल टू काय म्हटलं तुम्ही SX2. याला मी आता कम्पेअर करू शकतो, बरोबर आहे. मी याला आता काय करू शकतो, कमीत कमी कम्पेअर करू शकतो. लक्षात आलं. चला तर आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट जी गोष्ट असेल ही आपण कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बघणारच आहे, बरोबर आहे. समजा मी काय केलं, मी तुम्हाला आता जी कॅरेक्टरिस्टिक्स काढून दाखवली, मी थोडी तुम्हाला इथं एक रफली ड्रॉ करून दाखवतो, बरोबर आहे. आणि या तिन्ही रिजन जे असेल त्या सोबत आपण एकदाच ड्रॉ करणार आहे, जेणेकरून तुम्हाला एकदम कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल, बरोबर आहे. समजा मी थोड्या वेळासाठी कन्सिडर केलं, बरोबर आहे. जसं मी अगोदर केलं होतं, याला सपोज म्हटलं मी टॉर्क, बरोबर आहे. सपोज मी इथं काढतो, म्हटलं आपण टॉर्क, बरोबर आहे. इथं काय म्हटलं होतं आपण, स्लीप, बरोबर आहे. इथं काय म्हटलं आपण त्याला, स्लीप, बरोबर आहे. आपण म्हटलं होतं सर स्लीप वाढली, टॉर्क वाढला, स्लीप वाढली, टॉर्क वाढला, स्लीप वाढली, टॉर्क वाढली. पण एक कंडिशन अशी येणार की त्यावेळेस माझा टॉर्क मला कसा मिळायला पाहिजे, कॉन्स्टंट मिळायला पाहिजे. आणि हा जो कॉन्स्टंट टॉर्क असतो त्याला म्हटलं आपण Tmax. काय म्हटलं आपण त्याला, Tmax, बरोबर आहे. याच्यानंतर माझी स्लीप वाढवली सुद्धा मी, तर मला टॉर्क कसा मिळणार आहे आता, कॉन्स्टंट मिळणार. तेच मी आत्ता बघत होतो. आणि ज्या वेळेस मला Tmax मिळत असतो त्यालाच म्हटलं होतं आपण ब्रेकडाऊन टॉर्क किंवा त्याला म्हणतो आपण पुल आउट टॉर्क. कळालं करे, बरोबर आहे. मग त्यालाच आपण म्हटलं होतं R2 इज इक्वल टू काय म्हटलं मी, SX2 असंही म्हणू शकतो, बरोबर आहे. हां आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं की ही जी रिजन असेल, बरोबर आहे ना, लक्षात ठेवा व्यवस्थित, बरोबर आहे. ही जी रिजन मला मिळाली होती, बरोबर, ही जी रिजन मला मिळाली होती, कुठली रिजन सर, ही जी रिजन मला मिळाली होती बघा, ही वाली, कुठून मी म्हटलं होतं 0% कुठपर्यंत गेलो होतो आपण, मॅक्झिमम टॉर्कपर्यंत. 0% कुठपर्यंत गेलो तर आपण मॅक्झिमम टॉर्कपर्यंत. ही जी रिजन मला मिळाली होती, ही रिजन जी असेल, मी याला काय कन्सिडर, बघा मी 0% कुठे गेलो, Tmaxपर्यंत. मी याला स्टेबल रिजन शब्द वापरला होता. काय शब्द वापरला होता, स्टेबल रिजन, बरोबर आहे. मग इथं गेल्यावर मला कुठली रिजन मिळेल सर, इथे गेल्यावर मला कुठली रिजन मिळेल, तर मी त्याला म्हणू शकतो मार्जिनरी स्टेबल. ज्यावेळेस मी Tmaxला पोहोचणार, बरोबर आहे, लक्षात ठेवा व्यवस्थित, बरोबर. काय म्हटलं मी, ज्यावेळेस मी Tmaxला पोहोचणार, बघा मी काय म्हटलं, 0पासून तर Tmax, ही जे लिनियर रिजन असेल मी याला काय म्हटलं, स्टेबल रिजन, बरोबर आहे. याला काय म्हटलं आपण, स्टेबल रिजन. आणि ज्यावेळेस मी मॅक्झिमम टॉर्कला पोहोचणार मी याला म्हणू शकतो आता मार्जिनली स्टेबल रिजन. मी काय म्हणू शकतो त्याला आता, मार्जिनली स्टेबल रिजन, बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे मी स्पीड हळूहळू वाढवत गेलो Tmaxपर्यंत. कुठपर्यंत गेलो, Tmax. आता मी आणखी जर स्पीड वाढवतच राहिलो, बरोबर नाही, याचा अर्थ काय, आणखी जर मी काय केलं, स्लीप वाढवतच राहिलो, तर जशी स्लीप वाढवत जाईल ती 100% माझं आता एक सिच्युएशन नंतर किंवा एका वेळेनंतर काय होईल, माझे स्पीड कमी होतो. कारण स्लीप आणि स्पीडचं आपण रिलेशन इथं ऑलरेडी बघितलेलं, बरोबर आहे. स्पीड कमी, स्लीप जास्त, बरोबर आहे. तर चला इथं जर तुम्ही बघायला गेले तर तुम्हाला मीडियम स्लीप जी असेल जेवढी लक्षात आली असेल, बरोबर आहे. आता मी काय करतो की मी स्लीप जी असेल हळूहळू तू कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, आता एक मॅक्झिममपर्यंत. कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मॅक्झिममपर्यंत. आणि हे जे असेल याच्या पुढचा पोर्शन किंवा याचा पुढचा पार्ट तुम्हाला कुठं लक्षात येऊन जाईल, ॲट हाय स्लीप रिजन, बरोबर आहे. कुठं लक्षात येईल, ॲट हाय स्लीप रिजन, बरोबर आहे. मग आता मॅक्झिममपर्यंत पोहोचतो याचा अर्थ काय की मी आता स्लीप जी असेल मी 0पासून तर हळूहळू कुठपर्यंत नेली, 0पासून तर हळूहळू कुठपर्यंत नेली, एक मॅक्झिमम टॉर्कपर्यंत, बरोबर आहे. मग XYZ माझी काहीतरी त्यावेळी स्लीप असेल, बरोबर आहे. मग मी आणखी स्लीप वाढवतच राहिलो, पण स्लीप कुठपर्यंत वाढवत नेली सर, मी नियर अबाउट 1, म्हणजे त्यालाच म्हटलं आपण मॅक्झिममपर्यंत. तर तेव्हा मला काय मिळू शकतं ते आपण आता डिस्कस करूया.
बरोबर आहे. तुम्हाला टॉर्क इक्वेशन आठवत असेल तर टॉर्क इक्वेशन मी तुम्हाला परत नोट डाऊन करून दाखवतो बघा. टॉर्क इक्वेशन जे असेल तुम्हाला थोडंफार आठवत असेल त्याला एकदा आपण परत बघूया बघा. कारण टॉर्क इक्वेशन हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. जर ते तुम्हाला कळालं तर इथं तुम्हाला अडचण येणार नाही बघा. मी काय केलं परत एकदा नोट डाऊन करून दाखवतो. टॉर्क इक्वेशन काय होतं आपलं के इंटू एस ई टूचा स्क्वेअर इंटू काय आलं होतं रे R2 डिवाइड बाय काय आलं होतं R2 स्क्वेअर प्लस एस x2 याचा काय आला होता होल स्क्वेअर. बरोबर आहे. याचा काय आला होता होल स्क्वेअर. बरोबर. आता याची व्हॅल्यू आपण सुरुवातीला काय केलं होतं लो स्लिपमध्ये खूप निग्लिजिबल कन्सिडर केली होती. बरोबर आहे. पण आता हे निग्लिजिबल असेल का नाही हळूहळू वाढत गेली. आता मी जर म्हटलं ही एसची व्हॅल्यू काय झाली आता मॅक्झिमम झाली. बरोबर आहे ना. अभि स्लिप मॅक्झिमम घेतो ना मी मग मॅक्झिमम झाली म्हणजे 100% तुम्ही इथं जर बघितलं असेल SX2 इज इक्वल टू काय म्हटलं होतं आपण R2. बरोबर आहे. हे रिलेशन जे बघितलं होतं तर याच्यामध्ये याची व्हॅल्यू याच्यापेक्षा जास्त आली असं आपण आता कन्सिडर करतो. बरोबर मॅक्झिमम घेतल्यामुळे याची व्हॅल्यू कशी आली आता जास्त म्हणजे काय SX2 जो असेल याचा आन्सर R2 पेक्षा कसा आला आता जास्त आणि ते मी इथं ऑलरेडी नोट डाऊन केले बघा. लक्षात आलं. बरोबर. मग मी काय म्हणू शकतो ॲट स्टँड स्टील बघा हा शब्द पण खूप इम्पॉर्टंट. म्हणजे याचा अर्थ काय माझी स्लीप ज्यावेळेस मॅक्झिमम असते बरोबर आहे म्हणजे त्याचा गॅप खूप जास्त असतो त्यावेळेस जे असेल आपण स्टार्टिंगला बघितलं होतं ॲट स्टँड स्टील कंडिशनला माझी स्लीप किती आली होती 1. मी त्यालाच काय म्हणू शकतो ॲट स्टँड स्टील कंडिशन म्हणू शकतो. म्हणजे काय जेव्हा माझी स्लीप खूप जास्त होईल त्यावेळेस माझा स्पीड काय होईल एकदम नियर अबाउट 0 माझी स्पीड माझा ऑर्डर काय झाला कमी झाला. बरोबर आहे. हां मी तुम्हाला म्हटलं ना अभि लक्षात ठेवा एनआर जो असेल जर कमी झाला तर माझी स्लीप काय होत असती वाढत असते. बरोबर आहे. आताच आपण बघितलं ना पाठीमागच्या स्लाइडमध्ये की लोड इन्क्रीज झाला स्पीड डिक्रीज झाला स्लीप माझी इन्क्रीज झाली. बरोबर आहे. हां आता रिॲक्टन्स डोमिनेट्स म्हणजे मी काय म्हणू शकतो SX2 जो असेल तो ग्रेटर दॅन काय असेल माझा R2. बरोबर काय असेल माझा R2. आता इथं जर तुम्ही बघायला झाली बरोबर जसं आपण ते इक्वेशन बघितलं होतं तर ते इक्वेशन आपण थोडं इथंही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. बरोबर आहे. मग इथं जर सॉल्व्ह केलं सर तर मला इथं काय मिळेल मी काय म्हणू शकतो बघा टी इज इक्वल टू काय म्हणू शकतो मी बघा. आता इथं टी जर बघितला तुम्ही तर याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणू शकतो रे की तुम्ही काय म्हणू शकता SX2 स्क्वेअर इज मच लार्जर दॅन R2 स्क्वेअर. याला काय म्हणतो आपण SX2. बरोबर आहे. मग इथं जर तुम्ही बघितलं SX2 स्क्वेअर इज मच लार्जर दॅन R2 स्क्वेअर. बरोबर आहे. मग R2 स्क्वेअर जर जो असेल याच्यापेक्षा SX2 काय झाला तुमचा मोठा झाला. मग तुम्ही इनडायरेक्टली काय म्हणा याला एक निग्लिजिबल करू शकता. याच्यापेक्षा खूप मोठा आहे म्हणजे याला तुम्ही सपोज काय केलं एक निग्लिजिबल जर कन्सिडर केलं तर तुम्ही जर हळूहळू पुढे सॉल्व्ह करत गेले. बरोबर आहे. तुम्ही हळूहळू पुढे सॉल्व्ह करत गेले तर तुम्हाला आन्सर काय मिळेल बघा. मी काय म्हणू शकतो आणखी सेम लाईक दॅट तेच इक्वेशन जे असेल मी के इंटू ई2चा स्क्वेअर बरोबर आहे इंटू काय केलं मी R2. बरोबर आहे. हां त्याला डिवाइड बाय काय करतो आपण R2 स्क्वेअर प्लस SX2चा होल स्क्वेअर. बरोबर आहे. आता मी तुम्हाला आताच म्हटलं ना की मी काय केलं ही व्हॅल्यू खूप माझी जास्त आहे आणि ही व्हॅल्यू आता कमी झाली ॲज कम्पेअर टू दिस. तुम्ही याला सपोज निग्लिजिबल कन्सिडर केलं तर मला काय मिळू शकतं रे बघा के आणि E2चा स्क्वेअर मी जनरली समजा एक कॉन्स्टंट कन्सिडर केला. बरं ठीक आहे आपण ठेवू कंटिन्यू त्याला सध्या बघा के इंटू एस मी काय म्हणू शकतो E2 स्क्वेअर इंटू काय केलं मी R2 डिवाइड बाय आता इथे मी R2 सपोज काय केला निग्लिजिबल केला मी इनडायरेक्टली सपोज काय केला प्लस 0 कन्सिडर केला सपोज जसं आपण स्टार्टिंगला केलं होतं याची टर्म आपण निग्लिजिबल म्हणजे एक नियर अबाउट 0 कन्सिडर केली होती. मी याची सुद्धा तशीच केली. मग इथं मला काय मिळेल X2 स्लीपचा स्क्वेअर किंवा इथं काय म्हणलं आपण स्लीप स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. स्लीप स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर कारण मी काय केलं फक्त ब्रॅकेट ओपन केलं. बरोबर आहे. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय मिळू शकतं रे बघा याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा. आता मी काय म्हणू शकतो बघा मी काय म्हटलं के E2चा स्क्वेअर R2. आता इथं बघा तुम्हाला हा स्क्वेअर आणि ही स्लीप कॅन्सल झाली की नाही झाली. बरोबर म्हणजे राहिलं काय फक्त के इंटू E2चा स्क्वेअर. बरोबर इथं काय राहिलं इथं R2. बरोबर म्हणजे इथं काय राहिलं इथं राहिलं S इंटू X2चा स्क्वेअर. बरोबर आहे. हा सॉरी इथं X2 होता. बरोबर आहे. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल बघा मी सपोज या टर्म जे असेल सगळ्या टर्म मी काय कन्सिडर केला सपोज कॉन्स्टंट कन्सिडर केला. मग इथं माझं राहिलं काय रे टी मी काय म्हणू शकतो हा कॉन्स्टंट काढल्यानंतर प्रोपोर्शनल जर का बाहेर काढली तुम्हाला काय मिळेल 1 काय मिळेल S. बरोबर आहे. आठवा तुम्हाला अगोदर एकदम स्टार्टिंगवाली जी रिजन होती त्या स्टार्टिंगवाल्या रिजनमध्ये त्यालाच आपण स्टेबल रिजन म्हटलं होतं तिथं काय मिळालं होता टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एस. आता इथं जर तुम्ही बघितलं तर टी इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रपोर्शनल काय आला एस. मग आता मला तुम्हाला सांगायची गरज आहे का नाही सर आम्हाला ऑलरेडी माहिती आहे ना. बरोबर आहे. बघा हा टॉर्क जो असेल मी वाय ॲक्सिसवर घेतला. बरोबर आहे. आणि माझी स्लीप जी असेल मी कुठे घेतली एस ॲक्सिसवर. बरोबर आहे. आता इथे जर तुम्ही बघितला तर 100% या दोघांमध्ये जे असेल तो रिलेशन कसा येणार आहे सर तो नॉन लिनियर रिलेशन येणार आहे. कसा येणार आहे नॉन लिनियर रिलेशन येणार आहे हे मला सांगायची गरज नाही आहे. लक्षात आलं. याला म्हणतो आपण नॉन लिनियरिटी. याला काय म्हणतो आपण नॉन लिनियरिटी. लक्षात आलं. म्हणजे याचा अर्थ काय स्लीप वाढली बघा याचा अर्थ काय होऊ शकतो सर स्लीप वाढली तर माझा टॉर्क कमी होईल आणि बघा स्लीप वाढली तर माझा टॉर्क काय होईल सर
कमी होईल. स्लीप वाढली तर माझा टॉर्क काय होईल, कमी होईल. आणि मी आणखी दुसऱ्या भाषेत सांगू शकतो सर की समजा जर माझा स्लीप जी असेल ती कमी झाली तर माझा 100% काय होईल सर, टॉर्क वाढणार आहे. बरोबर आहे. स्लीप कमी तर टॉर्क जास्त आणि स्लीप जास्त तर माझा टॉर्क काय होईल, कमी. दॅट इज कॉल्ड ॲज इन्व्हर्सली प्रपोर्शनल रिलेशन. काय म्हणतो आपण त्याला, इन्व्हर्सली प्रपोर्शनल रिलेशन. म्हणजे 100% याच्यामध्ये ग्राफ कसा येणार आहे, नॉन लिनियर. कसा ग्राफ येणार आहे, नॉन लिनियर. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आणखी सांगतो की तुम्ही इथं जर बघितलं असेल, बरोबर, इथं तुम्हाला आणखी गोष्ट लक्षात येईल की मी तुम्हाला आणखी एक पॉईंट मुद्दामून ॲड केला, इफेक्ट ऑफ रोटर रेजिस्टन्स. बरोबर आहे. आता रोटर रेजिस्टन्सचा इफेक्ट नेमका कसा होतो ते बघा. आता मी टॉर्क जो असतो, आता तुम्हाला इथं पॉईंट सुद्धा दिलेला आहे बघा, हे रिलेशन आपण सांगू शकतो बघा. टॉर्क इज काय म्हणू शकतो मी, टॉर्क डिक्रीजेस. बरोबर आहे. इथं बघा तुम्हाला लक्षात येईल, टॉर्क डिक्रीजेस अप्रॉक्सिमेटली ॲज 1/s. बरोबर आहे. अप्रॉक्सिमेटली ॲज 1/s. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, मी तुम्हाला काय म्हटलं होतं, 1/s दॅट इज कॉल्ड ॲज इन्व्हर्सली रिलेशन. बरोबर आहे. आता इथं बघा, that's why starting torque is finite but not maximum. लक्षात ठेवा एक पॉईंट ना, म्हणजे मी ही स्टार्टिंग कंडिशन म्हटलो ना, मी स्टार्टिंग टॉर्क म्हणजे ही स्टार्टिंग कंडिशन माझी, मग मी काय म्हणू शकतो, दॅट्स वाय स्टार्टिंग टॉर्क इज फायनाईट बट नॉट मॅक्झिमम अनलेस एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स इज ॲडेड इन वाऊंड रोटर मोटर. म्हणजे याचा अर्थ काय रे, की मी काय म्हणू शकतो की ज्यावेळेस आता माझा स्टार्टिंग टॉर्क मला मिळणार आहे, बरोबर आहे, म्हणजे 0 तर मिळणार नाही, आता काहीतरी XYZ मला स्टार्टिंग टॉर्क मिळेल. म्हणजे काय, इनिशियल कंडिशनला माझी या सिच्युएशनमुळं काही ना काही मला थोडाफार टॉर्क मिळेल. बरोबर. पण तो टॉर्क जर मला वाढवायचा असेल तर मी काय म्हटलं, एक्सटर्नल रेजिस्टन्स मला त्याच्यामध्ये इनलेट करावं लागेल. आणि ते फक्त ना फक्त मी कुठं करू शकतो, तर वाऊंड रोटर मोटरमध्ये करू शकतो. कुठं करू शकतो, वाऊंड रोटर मोटर. बरोबर आहे. तर चला, अपेक्षा ठेवतो तुम्हाला सगळं व्यवस्थित थेरोटिकल कळालं असेल. आता मी सगळ्या गोष्टी कोलॅप्स करतो आणि एकत्र घेऊन आपण एक ग्राफ डिझाईन करूया. लक्षात आलं. बघा, इफेक्ट ऑफ रोटर रेजिस्टन्स मी याला थोडं तुम्हाला समजून सांगतो. याचा अर्थ काय होतो बघा, मी काय म्हटलं की आत्ताच तुम्हाला बोललो ना की मला स्टार्टिंग टॉर्क जो असेल, आता मी अप्रॉक्सिमेटली मला 0 तर मिळणार नाही आहे स्टार्टिंगला, ॲट स्टँडिंगला मी काहीतरी XYZ थोडाफार कन्सिडर केलं तर मी तो थोडाफार जो असेल ती मी लो व्हॅल्यू किंवा त्याला म्हणतो आपण फायनाईट व्हॅल्यू माझी आलेली आहे. बरोबर आहे. आता 0 तर आलेली आहे का, नाही. बरोबर आहे. मग मी इफेक्ट ऑफ रोटर रेजिस्टन्स मी काय म्हणू शकतो बघा, इन्क्रीजिंग रोटर रेजिस्टन्स. मी तुम्हाला आताच म्हटलं ना की मी जर समजा एक्सटर्नल रेजिस्टन्स कनेक्ट केला तर तुमचा टॉर्क वाढू शकतो बाय युझिंग वाऊंड रोटर मोटर्स. कारण जे आपण स्क्वेरल केजमध्ये करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडू शकतो का, नाही जोडू शकत. मग इन्क्रीजिंग रोटर रेजिस्टन्स जर मला करायचे असेल तर मी काय म्हणतो बघा, शिफ्ट मॅक्झिमम टॉर्क पॉईंट टू हायर स्लीप. आता हे पॉईंटचा अर्थ तुम्हाला ग्राफमध्ये गेल्यावर कळेल. किंवा मॅग्नेट्यूड ऑफ मॅक्झिमम टॉर्क रिमेन्स अनचेंज. बरोबर आहे. आणि दिस प्रिन्सिपल इज यूज इन वाऊंड रोटर इंडक्शन मोटर फॉर हाय स्टार्टिंग टॉर्क. हे तीनही पॉईंट मी तुम्हाला ग्राफमध्ये व्यवस्थित समजून सांगतो. तर चला आपण आता आपल्या ग्राफकडे जाऊया, जेणेकरून आपल्याला हा ग्राफ कसा डिझाईन करायचा आहे आणि या तिन्ही गोष्टी आपल्याला कशा कोलॅप्स करता येईल आपल्याला, मी तुम्हाला इथे समजून सांगतो. लक्षात राहील. बघ, आता इथे मी तुम्हाला काय म्हटलं होतं, एकदम स्टार्टिंगपासून मी त्याला इनिशियल कंडिशन कन्सिडर केली. बरोबर आहे. मी काय केलं, त्याला एक इनिशियल कंडिशन कन्सिडर करतो. मग ती इनिशियल कंडिशन माझी कुठली असेल, तुम्हाला आठवण, मी काय म्हटलं होतं, लो स्लीप रिजन. मी काय म्हटलं तुम्हाला, लो स्लीप रिजन. बरोबर आहे. मग माझी लो स्लीप रिजन कुठली होती हो सर, माझी लो स्लीप रिजन कुठली होती, जर तुम्ही याला बघितलं असेल, बरोबर आहे, तर लो स्लीप रिजन जे असेल, मी सपोज काय कन्सिडर केली बघा, मी म्हटलं होतं त्याला S इज इक्वल टू अप्रॉक्सिमेट, त्याला म्हटलं होतं S इज इक्वल टू 0. बरोबर आहे. हां, आता S इज इक्वल टू 0 म्हणजे काय, लो स्लीप कंडिशन म्हणतोय मी. त्यावेळेस माझी स्लीप कसं, स्पीड कसा होता, खूप जास्त होता. आठवतं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की माझी स्लीप जेवढी कमी असेल तेवढा माझा स्पीड काय असेल, जास्त. म्हणजे स्पीड जास्त म्हणजे मी एक मॅक्झिमम कन्सिडर केला, मी स्पीड मॅक्झिमम बोलतोय, टॉर्क नाही. ओके. मी काय म्हटलं, NR इज इक्वल टू नियर अबाउट. लक्षात ठेवा, मी इक्वल टू कधी म्हणत नाही. इक्वल टू म्हटल्यावर मग काय, इक्वल टू म्हटल्यावर काय सिंक्रोनस येईल ना, नारू आणि सरू सोबत. आपल्याला सोबत नाही आणायची. अजून आपली लव्ह स्टोरी अधुरीच आहे. इंडक्शन मोटर शिकतो म्हणजे लव्ह स्टोरी काय त्याची अधुरीच आहे. मग ज्यावेळेस NR इज अप्रॉक्सिमेटली NS म्हणजे नियर अबाउट मॅक्झिमम गेला, त्यावेळेस माझी स्लीप काय, समजा मी काय कन्सिडर केली, 0 कन्सिडर केली. बरोबर आहे. आता मी 0 कन्सिडर केली त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, यालाच आपण काय म्हटलं होतं, लो स्लीप रिजनवाला. यालाच आपण काय म्हटलं होतं आठवा, याला म्हटलं होतं मी लो स्लीप रिजन. याला काय म्हटलं होतं आपण, लो स्लीप रिजन. बरोबर आहे. मग याच्यामध्ये काय होत होतं सर, मी बघितलं होतं की याच्यामध्ये मला एक रिलेशन मिळाला होता. मी त्या रिलेशनला नाव दिलं होतं सर, टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द S. काय म्हटलं होतं मी त्याला, टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द S. पाठीमागची स्लाईड आपण जर बघितली तर आपल्याला लक्षात येऊन जाईल मी याला काय म्हटलं होतं. बघा, आपण त्याला परत एकदा बघूया. मी त्याला काय म्हटलं होतं, टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द S. आठवतं बघा, टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द S. कुठं, लो स्लीप रिजनमध्ये.
बरोबर आहे. आणि मी इथं हेही सांगितलं होतं की माझी स्लिप जी असेल ती नियर अबाउट किती आली रे 0 किंवा नियर अप्रॉक्सिमेट काय म्हटलं मी 0. आता तेच मी बघायला लागलो ना, बरोबर आहे. हां चला, तर याच्यामध्ये माझा ग्राफ कसा आला होता रे, माझा ग्राफ कसा आला होता, लिनियर ग्राफ आला होता. कसा आला होता, लिनियर ग्राफ. आणि तोच ग्राफ आपल्याला आता त्याच्या डायग्राममध्ये ड्रॉ करायचा आहे बघा. तर तो ग्राफ मी ड्रॉ करताना कसं लिहिणार बघा. मग मी काय म्हटलं, माझी इथे जरी असेल आता हा वरचा ॲक्सिस जो असेल तो वाय ॲक्सिस कोणता आहे माझा, टॉर्क. आणि हा खालचा कोणता आहे, स्लिप. बरोबर आहे, टॉर्क आणि इथं काय म्हटलं मी, स्लिप. बरोबर आहे. आणखी एक याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला अगोदर समजून सांगतो. ही जी असेल ही रेडवाली लाईन जी असेल माझी, बरोबर आहे, ही रेडवाली लाईन माझी काय सांगते, रेडवाली लाईन माझी काय सांगते बघा, ही लाईन काय सांगते माझी, स्लिप. बरोबर, काय सांगते माझी, स्लिप. म्हणजे मी काय केलं, 0 पासून तर 0.2 0.4 0.6 0.8 हळूहळू माझी 1 पर्यंत गेली. म्हणजे मॅक्झिमम स्लिप गेलो मी आता. बरोबर, याला म्हटलं आपण मॅक्झिमम स्लिप. याच्या उलटा आपल्याला माहिती स्पीडचं होत असतं. बरोबर आहे. मग इथं ज्यावेळेस माझी स्लिप 0 आहे त्यावेळेस माझा स्पीड कसं आहे, हायेस्ट आहे. माझा स्पीड हळूहळू काय होईल आता, डिक्रीज होईल. बरोबर आहे, माझा स्पीड हळूहळू काय होईल, डिक्रीज होईल. लक्षात आलं, ओके. मग याचा अर्थ काय, माझा स्पीड जो असेल तो या साईडला इन्क्रीज होत असेल तर माझी स्लिप काय होती, या साईडला इन्क्रीज होती. म्हणजे दोघांचं उलटं रिलेशन आहे. उलटं म्हणजे त्याला आपण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. लक्षात आलं बघा. 0 पासून तर मी 1 पर्यंत गेलो आहे, 0 पासून तर मी 1 पर्यंत गेलो, 0 पासून 1 पर्यंत मी लेफ्ट साईडला गेलो, इथे 0 पासून 2 पर्यंत मी राईट साईडला गेलो. म्हणजे दोघे एकमेकाचे कसे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. लक्षात आलं. मला हे जे डायग्राम असेल याच्यात तुम्हाला काय सांगायचं आहे, बरोबर आहे. आता हे उभा ॲक्सिस जो असेल याला म्हटलं आपण वाय ॲक्सिस. बरोबर आहे. या वाय ॲक्सिसला आपण काय म्हटलं, टॉर्क. या वाय ॲक्सिसला आपण काय म्हणतोय, टॉर्क. आणि या एक्स ॲक्सिसला आपण काय कन्सिडर केलं आता, स्लिप. मी तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगितलं होतं, दॅट इज कॉल्ड ॲज इंडिपेंडंट ॲक्सिस अँड दॅट इज कॉल्ड ॲज डिपेंडंट ॲक्सिस. म्हणजे हा टॉर्क या स्लिपवर डिपेंड राहणार आहे. बरोबर आहे. आता सुरुवातीची जी सिच्युएशन होती माझी, ती सुरुवातीची सिच्युएशन आपण आधी इथं काय करू, ड्रॉ करून घेऊया. बरोबर आहे. म्हणजे कुठली रे, लिनियर रिजन. कुठली रे, लिनियर रिजन. चला, तर लिनियर रिजन जे असेल ते आपण आता इमिडिएट लगेच इथं ड्रॉ करून घेऊया. बघा, ज्यावेळेस मी लिनियर रिजन ड्रॉ केली त्यावेळेस मला ही रिजन कशी मिळेल बघा. मी कुठं गेलो होतो म्हटलं तुम्हाला, मॅक्झिमम टॉर्कपर्यंत गेलो. कुठे गेलो होतो, मॅक्झिमम टॉर्कपर्यंत. बरोबर आहे ना. हां, तर मी मॅक्झिमम टॉर्कपर्यंत आता जाण्याचा प्रयत्न करतो. कसा, आता मी सुरुवात करणार कुठून, ओरिजिनपासून. म्हणजे याला म्हटलं आपण 0. म्हणजे काय, ज्यावेळेस माझी स्लिप 0 होती त्यावेळेस माझा टॉर्क पण 0 आला होता. मी तुम्हाला सांगितलं. बरोबर आहे. आणि मला कुठं जायचं आता, मॅक्झिमम टॉर्कपर्यंत जायचं. लक्षात आलं, ओके. आता एक मॅक्झिमम टॉर्कपर्यंत मला जाण्यासाठी मी सपोज कन्सिडर केलं तुम्हाला, इथे एक व्हॅल्यू माझी कुठेतरी मी कन्सिडर केली. बरोबर आहे. मग हा पॉईंट जो असेल तो आपण आता जोडण्याचा प्रयत्न करू. क्लिअर आहे, समजते. आता याच्यामध्ये थोडेफार लाईन जी असेल ती इकडे तिकडे झाली तर ॲडजस्ट करून घ्या. बघा, हां, बरोबर आहे. मी कुठं गेलो, 0 पासून तर हळूहळू 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 टॉर्क माझा काय गेला, स्लिप वाढत गेली, टॉर्क वाढत गेला, स्लिप वाढत गेली, टॉर्क वाढत गेली. कधीपर्यंत रे, मॅक्झिममपर्यंत होणार आहे. बरोबर आहे. कधीपर्यंत होणार, मॅक्झिमम टॉर्कपर्यंत. आणखी दुसरी गोष्ट त्याच पॉईंटमध्ये आपण बघितलं होतं की माझा टॉर्क जो असेल तो मॅक्झिमम टॉर्कपासून मी जशी जशी स्लिप आता वाढवत जातो एका रिजन नंतर, बरोबर आहे, एका पॉईंट नंतर माझे स्लिप आणि टॉर्क जो असेल त्याचं रिलेशन कसं आला आता, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे काय, तिथं माझी स्लिप काय होईल, जशी जशी वाढवत जातो तसा माझा टॉर्क काय व्हायला पाहिजे होता, कमी. बरोबर आहे. आणि मी 0 न कन्सिडर करता काय केलं होता, एक काहीतरी XYZ व्हॅल्यू माझी मी काय कन्सिडर केली, ती टॉर्कची व्हॅल्यू कन्सिडर केली. बरोबर आहे. मग याचा अर्थ काय, मी हा ग्राफ असा जोडू शकतो. लक्षात आलं, मला काय सांगायचं तुमच्या लक्षात आलं असेल. बरोबर आहे. बघा, मी इथं जे असेल सुरुवातीला असा एक माझा ग्राफ आला. बरोबर आहे. तिथे जर तुम्ही बघितलं माझी स्लिप जी असेल हळूहळू हळूहळू वाढत गेली वाढत गेली वाढत गेली, त्यासोबत टॉर्क पण वाढत गेली. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन सांगतं. कधीपर्यंत हो सर, मॅक्झिमम टॉर्कपर्यंत. कधीपर्यंत, मॅक्झिमम टॉर्कपर्यंत. नंतर त्याच्यानंतर आपण बघितलं की ज्यावेळेस हळूहळू माझी स्लिप वाढत गेली आणि स्लिप मॅक्झिममपर्यंत गेली होती त्यावेळेस माझा टॉर्कचं रिलेशन कसा आला होता. मग मी इथं म्हणू शकतो ना, टॉर्क इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल, तुम्ही काय म्हटलं त्याला, एस. टॉर्क इज काय म्हटलं मी, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एस. बरोबर आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर माझा टॉर्क जो असेल तो स्लिपच्या एक्झॅक्ट कसा आहे आता, उलटा आहे. बरोबर, म्हणजे काय, सरळ सरळ माझा टॉर्क का होईल, कमी होईल कधी स्लिप जास्त झालं. पण आपण म्हटलं होतं हायेस्ट व्हॅल्यूला असेल, हायेस्ट व्हॅल्यू स्लिप म्हणजे ॲट स्टँडस्टिल कंडिशन. बरोबर, मी याला आणखी असा शब्द म्हणू शकतो, ॲट स्टँडस्टिल कंडिशन. बरोबर आहे ना, ॲट काय म्हणू शकतो मी, स्टँडस्टिल कंडिशन. माझा टॉर्क जो असेल तो नियर अबाउट डायरेक्ट 0 आला का, नाही, काहीतरी फायनाईट व्हॅल्यू मी कन्सिडर केलं होतं. म्हणजे इथे 0 येणार आहे का, मग नाही. बरोबर आहे. हां, तर ही झाला माझा एक बेसिक आणि मेन ग्राफ. लक्षात आलं. बरोबर आहे. इथं जे असेल टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एस आणि टॉर्क इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एस. आता मी तुम्हाला काय म्हटलं की मला स्टार्टिंग टॉर्क मोटरचं जास्त असणं कधी पण चांगलं आहे. मग मला स्टार्टिंग टॉर्क वाढवायसाठी मी सपोज व्हॅल्यू इथं कन्सिडर केली, सपोज मला इथं टॉर्क मला वाढवायचा आहे. मग मला हा टॉर्क वाढवण्यासाठी मी काय करतो रे, हळूहळू हळूहळू काय केलं, त्याच्यामध्ये रोटरचे रेजिस्टन्स ॲड करतो. सपोज मी याला म्हटलं XYZ काहीतरी हा R1 असेल, सपोज मी याला कन्सिडर केलं R2 असेल, मी याला सपोज कन्सिडर केलं R3 असेल. म्हणजे स्टार्टिंगचा इंटरनल काहीतरी त्याचा रेजिस्टन्स असेल, त्यावेळेस मला असा ग्राफ मिळाला. R2ला आपल्याला कसा ग्राफ मिळतो आपण ते बघूया.
नंतर R3ला आपल्याला कसा गॅप मिळतो आपण ते बघूया, बरोबर आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर हा ग्राफ जो असेल तो एकदम व्यवस्थित समजून घ्या, माझा हा ग्राफ कसा डिझाईन होणार, बरोबर आहे. मग इथे जर तुम्ही बघितलं तर R2 जो असेल, मी ज्यावेळेस एक्सटर्नल रेजिस्टन्स कनेक्ट करतो त्यावेळेस त्याचा ग्राफ जो असेल तुम्हाला अशा पद्धतीने बघायला मिळेल. लक्षात आलं. आता ह्या ग्राफमध्ये थोडं ॲडजस्टमेंट करून घ्या, कारण एवढं प्रॉपर डिझाईन मला याच्यामध्ये ड्रॉ करता येणार नाही. बघा आता इथे जर तुम्ही बघितलं तर माझा टॉर्क मी जसं जसा रेजिस्टन्स वाढवतो, मला याच्यातून आणखी तुम्हाला काही कन्क्लुजन सांगायचे ते तुम्हाला आता मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा याचा अर्थ काय सर, तुम्हाला याच्यातून काय सांगायचं आहे. बघा तुम्ही जर इथं जर बघितलं, बरोबर आहे, या व्हॅल्यू जर आपण खाली नोट डाऊन केलं तर बघा मी काय करतो, एक व्हॅल्यू घेतोय. सपोज मी काय केलं, इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं इथे एक काहीतरी व्हॅल्यू येणार आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हां चला, आणखी जर तुम्ही हा जो पॉईंट असेल या पॉईंटला जर तुम्ही आणखी खाली नोट डाऊन केलं तर तुम्हाला इथे सुद्धा काही ना काही व्हॅल्यू मिळेल. त्या व्हॅल्यूला आपण किंवा त्याला आपण एक पॉईंट नाव दिलं, हा एक पॉईंट असेल सर, बरोबर आहे. सेम लाईक दॅट तुम्ही हा जर पॉईंट कन्सिडर केला तर या पॉईंटला पण आपण एक इथं काहीतरी नाव देऊया, बरोबर आहे. हा पॉईंट जर कन्सिडर केला तुम्हाला इथेही काहीतरी नाव भेटेल, बरोबर आहे. सपोज मी कन्सिडर केलं, याला म्हटलं आपण ए, याला मी कन्सिडर केलं, सॉरी ए नका म्हणू त्याला, काय नाव देतं तरी त्याला, समजा मी याला म्हटलं पी, याला म्हटलं मी पी, याला म्हटलं आपण क्यू आणि याला म्हटलं आपण आर. किंवा या पॉईंटला सुद्धा एक नाव द्या, याला म्हटलं आपण ए नाव दिलं आणि याला म्हटलं आपण बी नाव दिलं, बरोबर आहे. हां लक्षात ठेवा, बरोबर आहे. म्हणजे स्टार्टिंगला मी समजा ए पासून सुरुवात केली कुठेपर्यंत पोहोचलो, बी पर्यंत. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. बघा माझी स्लीप इथं काय रे, आता इथं थोडं बारकाने समजून घ्या, हे पॉईंट तुम्हाला कळणं खूप महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. बघा मी काय म्हटलं, स्लीप माझी काय 0, स्लीप माझी हळूहळू वाढत गेली, बरोबर. मी इथे स्लीप माझी कन्सिडर केली, सपोज XYZ 0.4 असेल तिथे 0. मी समजा 4.45 किंवा काहीतरी कन्सिडर केली, बरोबर. त्यावेळेस मला इथं जो टॉर्क मिळाला होता मी त्याला म्हटलं समजा TM1, बरोबर. लक्षात ठेवा, आता इथं खूप बारीक पॉईंट आहे आणि हा पॉईंट तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे. टी मॅक्स मी याला म्हटलं समजा 1, इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं याला म्हटलं मी टी मॅक्स, याला म्हटलं आपण समजा 2 आणि याला म्हटलं आपण टी मॅक्स, याला म्हटलं आपण 3, बरोबर आहे. हां आता इथं जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर तुम्हाला याच्यामधून एक कन्क्लुजन मिळू शकतं. ते कन्क्लुजन काय मिळणार, बरोबर आहे. मी आरला जर कन्सिडर केलं, आरला जर माझी व्हॅल्यू केली तर याला मला TM1, बरोबर आहे. म्हणजे काय बरोबर आहे. आता मी स्लीप याच्यापेक्षा जास्त वाढवली, स्लीप काय केली मी जास्त वाढवली. आता इथं तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जशी मी स्लीप वाढवली, बरोबर आहे, जशी मी काय केली स्लीप वाढवली, तसा तुमचा इनडायरेक्टली काय बघा रेजिस्टन्स वाढला की नाही वाढला, बरोबर. मी काय वाढला, रेजिस्टन्स वाढला आणि रेजिस्टन्स वाढला तुमचा इनडायरेक्टली टॉर्क सुद्धा वाढला. काय वाढला, टॉर्क सुद्धा वाढलेला आहे, बरोबर आहे. आणखी दुसरी गोष्ट इथे जर तुम्ही बघितलं तुम्हाला आणखी पुढचा पॉईंट बघा Tmax3, बरोबर आहे. इथं तुम्हाला पी पॉईंट जर बघितलं तर तुम्हाला आणखी रेजिस्टन्स टॉर्क जो असेल तो वाढलेला आहे, तुम्ही रेजिस्टन्स सुद्धा काय केलेला आहे, वाढवलेला आहे. लक्षात आलं. हे पॉईंट जे असेल तुम्हाला खूप बारकाईने समजून घ्यायचे, बरोबर आहे. म्हणजे स्टार्टिंग टॉर्क जो असेल तुम्ही हळूहळू वाढवत जातो बाय ॲडिंग एक्सटर्नल रेजिस्टन्स. स्टार्टिंग टॉर्क काय करतो तुम्ही हळूहळू वाढवत जातो बाय ॲडिंग एक्सटर्नल रेजिस्टन्स, बरोबर आहे. काय म्हणतो तुम्ही ॲडिंग एक्सटर्नल रेजिस्टन्स. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, मी RQP जसं माझा स्लीप माझी वाढत जाते, मी स्लीप माझी इकडे वाढत नेतो ना, मी RQ आणि P. पण मग तिथं माझं जे असेल तुम्ही काय म्हणलं TM1, TM2 आणि TM3, म्हणजे सरळ माझं काय TM1 पेक्षा TM2 जास्त आहे, TM2 पेक्षा TM3 जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय की माझा इथं रेजिस्टन्स कमी आहे, इथं रेजिस्टन्स जास्त आहे, इथं रेजिस्टन्स जास्त आहे, म्हणजे संपूर्ण माझा टॉर्क पण इथं वाढत जातोय, बरोबर आहे ना. यावेळी इकडे म्हणू शकता ना तुम्ही, इकडे म्हणू शकता ना. बघा तुम्हाला याच्यातून एक गोष्ट लक्षात आली असेल ना, बरोबर आहे, की माझा TM3 जे असेल, बरोबर आहे ना, TM3 इज ग्रेटर दॅन, मी काय म्हणू शकतो रे, TM2 इज ग्रेटर दॅन TM1 म्हणू शकतो ना. बघा ना, माझा जो TM1 असेल, बरोबर आहे, हा जो असेल याचा रेजिस्टन्स कमी आहे, बरोबर. इथे जर बघितलं ही टॉर्क आहे ना, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस टॉर्क आहे ना, बरोबर आहे. माझा TM1 जो असेल तो इथं आहे, म्हणजे याचा अर्थ टॉर्क कमी आहे. आता टॉर्क वाढला कधी, TM2ला, बरोबर आहे. आणखी काय म्हणू शकतो तुम्ही, TM3ला आणखी टॉर्क माझा काय झाला, आणखी वाढला, म्हणजे माझा टॉर्क जो असेल TM3 पण इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, जसं मी डाव्या साईडला जातोय तसं माझी स्लीप वाढते, तसं माझा टॉर्क वाढतोय, तसं माझा रेजिस्टन्स वाढतोय. पण माझा स्पीड जो आहे ना तो कमी होत चालला ना, माझा स्पीड काय होत चालला, कमी. बघा आरला माझा स्पीड इथं एवढा आहे, क्यूला माझा स्पीड इथे एवढा आहे आणि पीला माझा स्पीड एवढा आहे. म्हणजे काय सरळ मी हळूहळू स्पीड माझा काय केला, कमी करत गेलो, बरोबर आहे. काय करत गेलो, कमी. म्हणजे जसा माझा टॉर्क वाढत चालला तसंच माझा स्पीड काय होईल, कमी होईल. पक्का लक्षात आलं, बरोबर आहे. आणि एक सिच्युएशन तयार होईल, तर ती जी रिजन असेल या रिजनमध्ये, याला रिजनला आपण म्हटलं होतं अनस्टेबल रिजन, बरोबर. याला काय म्हणतो आपण, अनस्टेबल रिजन. पक्का लक्षात ठेवा, याला तुम्ही काय म्हटलं रे, स्टेबल रिजन. याला काय म्हटलं तुम्ही, स्टेबल रिजन. आणि याला म्हणतो आपण अनस्टेबल रिजन. काय म्हणतो आपण त्याला, अनस्टेबल रिजन. पक्का लक्षात ठेवा, दॅट इज कॉल्ड अ स्टेबल रिजन. याला म्हटलं तर आपण
अनस्टेबल रिजन. आणि जर तुम्हाला याला नाव द्यायचंच असेल तर बरोबर आहे, तुम्ही याला एक नाव देऊ शकता मार्जिनरी स्टेबल रिजन. काय म्हणू शकतो तुम्ही त्याला? मार्जिनली स्टेबल रिजन. मार्जिनली स्टेबल म्हणजे समजा तुम्ही एखाद्या विहिरीच्या काठावर उभे, इकडे गेले तरी पडणार आणि इकडे गेले तरी पडणार. लक्षात आलं? दॅट इज कॉल्ड ॲज मार्जिनरी स्टेबल रिजन. याला म्हणतो आपण स्टेबल रिजन, याला म्हटलं आपण अनस्टेबल रिजन, याला म्हटलं आपण मार्जिनली स्टेबल रिजन. अपेक्षा करतो की टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स सगळ्यांना व्यवस्थित कळलेली असेल. चला, तर आज आपण टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स जे डिस्कस केली त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला 100% तुम्ही कमेंट करू शकता किंवा मेसेज करू शकता. आणि पुढचा जो पार्ट असेल ते आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर आज इथे आपण थांबून जाऊया. ठीक आहे, थँक्यू.